नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्य। नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्य। नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्य। समन्ता चक्रवाळेषु अतरा गच्छन्तु देवता। सद्धम्मं मुनिराजस सुनन्तु सग्मोखदं। धम्मश्रवणकालो अयं भदन्ता। धम्मश्रवणकालो अयं भदन्ता। धम्मश्रवणकालो अयं भदन्ता। साधु 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 साधु। ओके, आपण सुरुवातीला थोडंसं डिस्कशन असं करूया. आपण आज बघत आहोत चत्तारी अर्य सच्चानी. आता आपण डिस्कशन मोडमध्ये असू सुरुवातीला आणि नंतर आपण पालीच्या कोटेशनमध्ये जाऊया. कोणी सांगेल थोडक्यामध्ये माहिती चत्तारी अर्य सच्चानी? हँड रेस करायचा आहे की हो सर असं असं मला थोडंफार माहिती आहे. कोणी प्रयत्न करेल, सांगेल चत्तारी अर्य सच्चानी, 4 आर्य सच्च. हँड रेस करा, मग मी माईक सुरू करतो, ठीक आहे? आणि कोणी बोलत असेल ना तर मध्ये आपला माईक नका सुरू करू, थोडासा गोंधळ होऊन जातो. येस, अजून कोणी हात वर करेल? 2 हात, 1 हात वर दिसतोय. अजून अजून ओके, आरोही मॅडम व्हेरी गुड. अजून 3 4. चला, व्हेरी गुड व्हेरी गुड. हे तर ऑलमोस्ट माझ्या मागच्याच क्लासमधले आहे. अजून कोणी नवीन आत्ता जॉईन झालेले? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. चला, व्हेरी गुड. येस, कविताजी थोडक्यात, एकदम एकदम थोडक्यात. हां, करा माईक सुरू. हां, जय वीर सर. जय जय. 4 चत्तारी आर्य सत्यानी म्हणजे 4 आर्य सत्य तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेले आहेत. दुःख, दुःखाचा समुदाय, दुःखाचं निवारण, दुःखाचा मार्ग. म्हणजे मराठीत सांगितलंय बुद्धांनी? नाही, बुद्धांनी पालीमध्ये सांगितलंय. दुःख, दुःख समुदाय, दुःख निरोध गामिनी पटिपदा. दुःख निरोध गामिनी पटिपदा. ठीक आहे मित्रांनो, आपण बघत आहोत आज अर्य सच्चानी. ठीक आहे, 4 आर्य सत्य, बरोबर आपण याला मराठीमध्ये म्हणतो. बऱ्याच सूत्रांमध्ये बऱ्याच ठिकाणी तुम्हाला याचे संदर्भ सापडतील. ठीक आहे, आज चांगल्या प्रकारे याला समजून घेऊ की काय आहे हे 4 आर्य सत्य. ठीक आहे, बरोबर. आता हे जे 5 नावं तुम्हाला दिसतात या ठिकाणी, काय नाव आहे इथे? कोंडन्या, वप्प, भद्दीय, महानाम, अस्सजी. कोण होते हे 5 लोक? बरोबर, हे ते होते ज्यांना भगवंतांनी समजा पहिल्यांदाच प्रवचन दिलं, धम्मचक्र प्रवर्तन दिलं. बरोबर, धम्मचक्र प्रवर्तन केलं 5 लोक. आणि त्यातले सगळ्यात महत्त्वाचे म्हणूया कौंडन्य. हे तेच कौंडन्य होते ज्यांनी 35 वर्षा पहिले समजा जेव्हा भगवंतांचा म्हणजे सिद्धार्थाचा जन्म झाला होता तर किती ब्राह्मणांना बोलवलं. मग त्यातले एक ब्राह्मण होते कौंडन्य. ते म्हटले की नाही, हा बालक तर सम्यक संबुद्ध होईल, हा गृहत्याग करेल, हा पुढे लोकांना दुःख मुक्तीचा मार्ग सांगेल वेगळे वेगळे. असे कौंडन्य, हेच ते कौंडन्य जे आता परत त्यांच्यासोबत ध्यान करत होते. मग कालांतराने जेव्हा बुद्धांनी धम्मचक्र प्रवर्तन केलं तेव्हा 81 कौंडन्य. बरोबर, आपण यांच्याबद्दल बघूया की पहिले अरहंत होणारे, पहिले निब्बाणाला जाणारे जे व्यक्ती आहे ते आहे 81 कौंडन्य. ठीक आहे, अशा प्रकारे. मग आता पुढे जाऊया आपण. चत्तारी अर्य सच्चानी. मित्रांनो, इथे एकूण 1 2 3 शब्द आहे. या 3 शब्दांना हे झाले चत्तारी. चत्तारी म्हणजे किती? 4. ओके, चत्तारी म्हणजे 4. आणि आहे अर्य सच्चानी. इथे 2 शब्दांचा 1 शब्द झाला आहे. अर्य, नंतर आहे सच्च. सच्चानी म्हणजे 4 असे सत्य आहे, सच्च आहे. अर्य म्हणजे काय? आर्य, अर्य
अर्यचा अर्थ असा होतो, समजा थोडक्यात मी सांगतो या ठिकाणी, की जे एखादं परिपूर्ण आहे किंवा नोबल आहे, श्रेष्ठ आहे, खूप उत्तम आहे असं. बरोबर. काही लोक स्वतःला आर्य म्हणून घ्यायचे, की काय, की आम्ही ज्येष्ठ आहोत, श्रेष्ठ आहोत, शुद्ध आहोत, पवित्र आहोत, अशा प्रकारे आर्य आहे. थोडा त्याला थोडा विशेष अर्थ प्राप्त झाला आहे असं आर्य. असे हे 4 आर्य सच्च आहे. काय मित्रांनो, पहिलं आहे दुःख आर्य सच्चांग, दुसरं आहे दुःख समुदयांग आर्य सच्चांग, तिसरं आहे दुःख निरोधांग आर्य सच्चांग, आणि चौथं आहे दुःख निरोध गामिनी पटिपदा आर्य सच्चांग. मित्रांनो, ठीक आहे. याच्या आधी ज्यांना ज्यांना हे माहिती होतं तुम्ही थम्सअप द्याल किंवा हँडरेस कराल असा, की हो सर आम्हाला हे माहिती होतं. बरोबर. माहिती नसेल ते काही हरकत नाही. बरोबर. तुम्ही नोट्स बनवू शकता, तुम्ही लिहू शकतात आपल्या नोट्समध्ये. नंतर हा व्हिडिओ मी आज नंतर किंवा उद्या परवामध्ये मी याला ग्रुपमध्ये टाकेल. ठीक आहे. असं आहे, म्हणजे इतर लोकंसुद्धा याला बघू शकतात. बरोबर. यूट्यूबला. आता दुःख आर्य सच्चांग, दुःख समुदय, दुःख निरोध गामिनी पटिपदा. बरोबर. आता आपण एक थोडं समरी केली समजा. बरोबर. बोधिसत्वाने सम्यक संबुद्ध होण्याचा विचार केला. 4 असंख्य 1,00,000 कल्पापर्यंत त्यांनी त्यांच्या पारमी पूर्ण केल्या. बरोबर. आणि मग जेव्हा त्यांना हा सत्याचा साक्षात्कार झाला समजा, किंवा ज्यांनी तिथे वेदना पच्चया तण्हा याला ब्रेक केलं आणि म्हटले वेदना पच्चया पय्या. बरोबर. पय्येचा शोध लावला. सील तर आधी होतंच, समाधी पण होतंच, पण बुद्धांनी पय्येचा शोध लावला. पय्येला आज आपण दुसऱ्या भाषेमध्ये समजा म्हणतो काय, विपස්සना. बरोबर. विपස්සनाच पय्या आहे, वेदना पच्चया पय्या. मग वेदना पच्चया पय्या. ठीक आहे. मग हे 4 आर्य सत्य समजा बुद्धांनी एका प्रकारे याला डिकोड केलं. कसं डिकोड केलं, की बाबा जितकं पण हा दुःखाचा मार्ग आहे, किंवा जितकं पण हा एका प्रकारे लोकांना जो त्रास होतोय, परत परत जन्म मृत्यूचा जो हा परत जे वट्ट आहे. बरोबर. जे गोलाकार जे चक्र आहे ना, याच्यामध्ये लोक अडकत आहेत. मग याचं काय प्रॉब्लेम काय सगळ्यात पहिले, तर बाबा दुःख आहे. काय आहे बोला सगळ्यांनी, माईक बंद असला तरी. सगळ्यात पहिला प्रॉब्लेम आहे की बाबा दुःख आहे, असं बुद्धांनी शोधून काढलं. हे सच्च आहे बाबा, दुःख तर आहे. मग बुद्ध म्हणतात की आता हा दुःख तर प्रॉब्लेम आहे. नीट बघा. आपण थोडं मॅनेजमेंटच्या अँगलने विचार करूया. जे लोक मॅनेजमेंटचे असतील, विद्यार्थी असतील मॅनेजमेंटचे, कसं आधी आपण प्रॉब्लेम आयडेंटिफाय केला, आधी आपण प्रॉब्लेम शोधला. कोणीतरी अभिधम्माच्या ग्रुपमध्ये मेसेज टाका, क्लास सुरू झाला आहे, जॉईन करा म्हणून. लोक मला कॉल करतात. ठीक आहे. आता 100 लोक झालीत, आता लोक जॉईन नाही करू शकत. सॉरी. ठीक आहे. मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून असा विचार केला बुद्धांनी. आधी काय केलं, बाबा प्रॉब्लेम आहे असं सांगितलं, आपण प्रॉब्लेम आयडेंटिफाय केला. बरोबर. मग त्या प्रॉब्लेमला आता अजून थोडंसं इलॅबोरेट केलं. बाबा का होतं हा प्रॉब्लेम, दुःख का होतं, कारण की दुःखा जमा करण्यासाठी आहे ना आपण काहीतरी कारणं बनवून ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे दुःखाचा समुदय होत आहे. बरोबर. दुःख हा प्रॉब्लेम आहे, पण दुःख कसं येतं आहे ना, मग त्याला आपण दुःख समुदाय म्हटलं आहे. प्रॉब्लेम शोधला, प्रॉब्लेमला आपण नीट डिस्क्राईब पण केलं. आता आहे की बाबा याच्यावरती सोल्युशन आहे का. मग येतं तिसरं काय, दुःख निरोध. या दुःखापासून निरोध आहे का, या दुःखापासून आपली सुटका आहे का. मग येतं दुःख निरोध, सोल्युशन आहे. बरोबर. पण आता हे सोल्युशन तर आहे, मग आता हे प्रॅक्टिकल कसं होईल. बरोबर. हे प्रॅक्टिकल कसं होईल, मग तो मार्ग सांगितला बुद्धांनी. काय, दुःख निरोध गामिनी पटिपदा आर्य सच्चंग. बरोबर. दुःख निरोध गामिनी पटिपदा आर्य सच्चंग. बरोबर. हे 4 गोष्टी. एवढं कळलं. आधी प्रॉब्लेम आयडेंटिफाय केला, अरे दुःख आहे, प्रॉब्लेम आहे. मग दुःखाला डिस्क्राईब केलं समजा. बरोबर. अजून त्याला चांगल्या प्रकारे आयडेंटिफाय केलं, त्याचे रिझन शोधले, बाबा दुःख का होतं एक. मग त्याचं सोल्युशन आहे का, हो सोल्युशन आहे, दुःख निरोध आहे. आणि मग शेवटी बाबा त्याला आता दुःखाला कसं कमी करायचं, हे दुःख कसं संपवायचं, आणि ह्या दुःखापासून दूर कसं जायचं मित्रांनो, तर याचा आहे दुःख निरोध गामिनी पटिपदा आर्य सच्चांग. मित्रांनो,
याला आपण लोक काय म्हणतात, दुःख दुःख आर्य सत्य आहे, दुःख समुदय आहे, दुःख वगैरे वगैरे. काय करा आता पुढे, याच्या पुढे याला आता पालीमध्येच बोलायची सवय ठेवा. ठीक आहे, पालीमध्ये हळूहळू पाठ होऊन जाईल. एक दोनदा बऱ्याचदा याला वाचल्यानंतर हे चांगल्या प्रकारे समजायला लागेल. बरोबर. आणि मग याला पालीमध्येच सांगायचं आहे. पुढे काही काही शब्द आपण बघू, ते तुम्ही आता पालीमध्येच बोलायचे आहेत. पालीचे विद्यार्थी आहोत आपण, बोलताना आपण पालीचा संदर्भ देखील दिला पाहिजे. बरोबर. दुःख आर्य सत्य एक भला मोठा असा प्रॉब्लेम आहे. आता ह्या प्रॉब्लेमबद्दल मित्रांनो आता आपण बघूया. काय एक एक शब्द आता नीट बघा. ठीक आहे. कसं बुद्ध म्हणतात, हा आहे ना धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचाच भाग आहे. ठीक आहे. पण जर एका लेक्चरमध्ये धम्मचक्र प्रवर्तन सूत्र होत नाही मित्रांनो, म्हणून आपण आता दुःख आर्य सत्य बघू, मग आर्य अठ्ठांगिक मग्ग बघू आणि मग सूत्राला सुरू करू. 3 लेक्चर त्याला लागतीलच. आता नीट बघा. मग आता बुद्ध म्हणतात, बाबा दुःख काय आहे, दुःख आर्य सत्य काय, तर दुःख काय, कथमंच भिक्कवे दुःखं आर्य सत्य. बाबा दुःख काय, बुद्ध म्हणतात दुःख काय. नीट बघा, वाचा पहिल्या सगळ्यांनी. काय, जाती पी दुःखा. जाती म्हणजे काय, जन्म. विचार करा, आपण सगळे बुद्धांसमोर बसलोय आता आणि बुद्ध आपल्याला म्हणतायत, आपण बुद्धांना विचारलं, भगवान काय आहे, दुःख काय, आणि बुद्धने पहिला बॉम्ब फोडला. समजा मी आज एकदम हलक्या शब्दामध्ये बोलतो, पहिला बॉम्ब कसा फोडला, अरे जन्म घेणंच दुःख आहे. ठीक आहे. आता ज्याची तेवढी पैया स्ट्रॉंग असेल ना, बरोबर, त्याला आपण सत्य विवेक बुद्धी शब्द लोक वापरतात, किंवा त्याची आकलन शक्ती असेल, बरं, पैया जेवढी स्ट्रॉंग असेल त्याला लगेच क्लिक होईल, अरे जाती पी दुःखा, सगळ्या दुःखांचं कारणच हे आहे की बाबा माझा जन्म झालेला आहे. जन्म झालाय म्हणजे दुःख सुरू झालं. बरोबर. या दुःखामध्ये राहत असताना काही काही क्षण येतात. बरोबर. त्या क्षणाच्या त्या भ्रमामध्ये आपण असतो की हे जग किती आनंदीमय आहे. या इंद्रिय सुखांमध्ये आपण नेहमी लिप्त झालेलो असतो. इंद्रिय सुखांमध्ये आपण नेहमी लागलेलो असतो. या अज्ञानामध्ये असतो, अविद्येमध्ये असतो आणि कळतच नाही बाबा जन्म झालाय म्हणजे हे दुःखाचंच कारण आहे. बरोबर. बुद्धांचं पहिलं वाक्य काय, अनेक जाती संसारम. बघा किती बुद्ध स्वतः रिअलाइज करतात, बाबा मी किती जन्म घेतले, म्हणजे मी ह्या दुःखाच्या मुक्तीचा मार्ग शोधत असतानाच किती जन्म घेतले असं बुद्ध म्हणतात. 4 असंख्य 1 लाख कल्प. विचार करा, आपण तर अजून दुःख मुक्तीचा मार्ग समजा आता कुठेतरी शोधायला सुरू केला असेल तर किती जन्म लागले असतील, किती जन्मांपासून आपण या 31 प्रकारच्या लोकांमध्ये उड्या मारतोय, कधी वरती कधी खाली, मोस्टली खालीच असो कारण की इंद्रिय सुखांमध्ये नेहमी होतो म्हणून. बरोबर. आता मोस्टली खाली म्हणजे काय, तर अपाय लोकांमध्ये 31 प्रकारचे लोक ज्यांना माहिती असेल त्यांच्यासाठी. बरोबर. तो बुद्ध स्वतः म्हणतात, बाबा मी किती जन्म घेतले, 4 असंख्य 1 लाख कल्प. ह्या कल्पामध्ये 5 बुद्ध आहे. आपण 4थ्या बुद्धांच्या शासनामध्ये आहोत. जेव्हा हे शासन संपेल मग खूप मोठा असा एक मोठा काळोख, असा मोठा काळ असेल, मग पुढचे बुद्ध येतील, याला बराच काळ बाकी आहे, खूप काळ बाकी आहे. मग शून्यकल्प होतो, तो खूपच मोठा असतो जिथे बुद्धच नसतात. अशा प्रकारे 1 लाख कल्प आणि वरतून 4 असंख्य. बापरे, इतका मोठा काळ बुद्धांना हे त्यांच्या पारमी पूर्ण करायला लागला मित्रांनो. म्हणजे आपण किती जन्मांपासून, किती काळापासून फक्त आपण ह्या दुःखामध्ये परत 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 जन्म घेतोय. ज्याची जेवढी पैया तो याला चांगल्या प्रकारे समजून घेईल. बघा खूप मोठा शब्द आहे हा. ओके, ज्याला समजलं त्याला समजेल, किंवा पुढे साधनेच्या माध्यमातून अजून चांगल्या प्रकारे समजेल. बाबा जाती बी दुःखा, जन्म झालाय म्हणजे दुःखाचं कारण सुरू झालंय, दुःख या ठिकाणी सुरू झालंय असं. मग जरा बी दुःखा. बरोबर. लगेच थोडीशी समज आली तर आसपास बघितल्यानंतर कळतं, अरे बापरे, जो जर्जर होणं म्हातारपण आहे. बरोबर, हे पण दुःख आहे. मग जरा बे दुःख. मग व्याधी शब्द येतो कुठे कुठे. बरोबर. व्याधी तुम्हाला मला पण झाली असेल, कुठला तरी रोग झाला आहे. बरोबर. एखादं सर्दी पडसं झालं तर किती हैराण होऊन जातो माणूस. काही गंभीर रोगसुद्धा असतात, बराच त्याला वेळ लागतो. ठीक आहे. काही रोग असेच की ज्याला बाबा काही क्युअरच नाही आहे. माणूस जाऊ शकतो समजा, असे काही रोग आहेत. किती दुःख आहे. बरोबर. व्याधी पे दुःख आहे, जरा पे दुःख आहे, जर्जरित होणं, म्हातारपण आहे ना, हे तर दुःखच आहे. बरं का. हे तर आता मला देवदूत सुद्धा आठवतं, यूट्यूबला टाकलंय ते बघा. कसं यम तुम्हाला प्रश्न विचारतो ना, जर कधी खाली जायची वेळ आली तर यम प्रश्न विचारतो. ठीक आहे. अशा प्रकारे बघ, मरणंपी दुःखांग. मग परत मरणसुद्धा दुःखच आहे. बुद्धांनी हे इथे या ठिकाणी डिस्क्राईब केलं. मग म्हणतात शोक परिदेव दुःख दो मनस उपायासापी दुःखा. बाबा शोक करणं, कुठल्या तरी गोष्टीचा आपण भरपूर शोक करतोय, भरपूर त्रास करून घेतोय, परिदेव करतोय,
विलाप करतोय, विलाप, बरोबर, डोकं आपटतोय समजा, बरोबर, विलाप करतोय. मग दोमनस्स उपायास, दोमनस्थ. आता ज्यांनी जे आता अभिधम्माच्या लेक्चरमध्ये त्यांना माहिती आहे, दोमनस्थ दूषित मनाने उत्पन्न झालेले काहीतरी हे मनाचे भाव आहेत. उपायासा भरपूर खेद करतोय आपण, भरपूर पश्चाताप करतोय, शोक करतोय, विलाप करतोय, पश्चाताप करतोय, स्वतःच्या चित्ताला खराब करून भरपूर दुःखामध्ये आपण विलाप करतोय. शोक, परिदेव, दुःख, दोमनस्स उपायासा. पी, जिथे पी पी लागले ना बघा, जाती पी, जरा पी, पी म्हणजे हे सुद्धा, पण, हे पण, हे सुद्धा, अशा प्रकारे. मग आता सगळ्यात महत्त्वाचं लोक इथे कनेक्ट करतील कसं. अप्रियेही संपयोगो दुःखो, बरोबर, अप्रिय लोकांचा संपयोग होणे, अप्रिय लोकांचा कॉन्टॅक्ट येणे, बरोबर. मग बरोबर, आता मग अप्रियची डेफिनेशन प्रत्येकासाठी वेगवेगळी असेल. बाबा माझे सासरे असेत, माझे सासू अशात, माझे शेजारी असेत, आमचे बॉस असेत, अप्रिय लोक आहेत ना, नाही आवडत आम्हाला समजा, बरोबर. माझे रूममेट असे असेल, माझे कलिग असे असतील, माझा बॉस तसा आहे, बरोबर, किंवा आमचे हेच असे आहेत, बरोबर. अशा प्रकारे अप्रिय लोकांची संपयोग झालं, अप्रिय लोकांचा संपयोग झाला, हेच दुःख आहे. म्हणजे जेपर्यंत हे आहे तोपर्यंत दुःख आहे, बरोबर. बरेच उपासिकांचा फोन येतात, सर आमचे हे खूप पितात. आता याला सोल्युशनच नाही आहे, तुम्ही त्यांचा स्वभाव नाही बदलू शकत, तुम्ही आता फक्त स्वतःच्या कर्मावरती लक्ष द्या, बरोबर. अशा प्रकारे हां तुम्हाला धम्म समजलाय. आपण शिलांचं चांगल्या प्रकारे पालन करू. खूप लोकांचा 50 स्त्रियांचा फोन आला असेल वर्षभरामध्ये मला, ओके. असं आता हे आठवलं म्हणून सांगितलं का. अप्रियही संपयोग दुःख, अप्रिय लोकांचा संपयोग होणं, बरोबर. आणि मग अजून दुःखदायक काय, प्रियही विपयोगो दुःखो. अरे प्रिय लोकांचा विपयोग झाला, प्रिय लोक गेलेत, जवळचे प्रिय व्यक्ती गेलेत, कोण आहे समजा, बरोबर, खूप जवळचे लोक, आई वडील समजा आता हयातीमध्ये नसतील, हे नसतील, ओके, पत्नी नसेल किंवा पती नसेल, किती दुःख आहे, बरोबर. बाळ नसेल समजा, बरोबर, कोणाचा मुलगा खूप कमी वयामध्ये गेला असेल, किती दुःख आहे, बरोबर. अशा प्रकारे मग बरेच, मग कोणाच्या घराचा खूप लाडका कुत्रा असेल, मांजर असेल, ते पण गेलं, तेव्हा पण बरेच दुःख होतं, बरोबर. ब्रेकअप झालंय, बापरे, खूपच मोठं दुःख आहे, बरोबर. प्रियही विपयोग दुःख, प्रिय लोकांचा प्रिय लोकांचा विपयोग होणं, प्रिय लोक संपर्कात नसेल किंवा ते जाणं, किती मोठं दुःख आहे, बरोबर. हे डेफिनेशन प्रत्येकासाठी वेगवेगळी असू शकते, हे प्रत्येक व्यक्तीवरतीही व्हॅरी करेल, बरोबर. आणि मग मित्रांनो, जे ज्याचं दुःख तुम्हाला आणि मला, आपल्या सगळ्यांनाच आहे, कसं, यम्पि इच्छं न लभती तम्पि दुःखं. ज्याची आपण इच्छा करतोय ते भेटतच नाहीये. अरे सॅलरी हाईक होत नाहीये, चांगला बॉस भेटत नाहीये, चांगले प्लेसमेंट भेटत नाहीये, चांगली नोकरी लागत नाहीये, हे समजा आमच्यासारखे प्रश्न असतील. मग चांगल्या ठिकाणी म्हणजे काय, चांगलं घर पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, वेगळे, बरोबर. ज्या छोट्या गोष्टीचा विचार केला आणि ज्या मोठ्या गोष्टीचा विचार केला, यम्पि इच्छं न लभती तम्पि दुःखं. ज्या गोष्टींचा आपण विचार करतोय, ज्या गोष्टींची आपण इच्छा करतोय, ते नाही मिळालं मित्रांनो, तर दुःखच आहे, बरोबर. याला स्वतःशी रिलेट करून बघा. पहिले 3 तर कनेक्ट नाही होणार, कारण की आपण इतक्या विजयमध्ये आहोत की जन्म झाला हे दुःख हे नाही समजणार एकदम प्रामाणिकपणे, बरोबर. पण शोक, परिदेव, दोमनस्स वगैरे बाकीपर्यंत आपण 1 2 3 4 आपण चांगल्या प्रकारे कनेक्ट करू शकतो नंतर. आणि मग सगळ्यात महत्त्वाचं आहे, जेव्हा आपण चांगल्या प्रकारे विपश्यना करू, समजा चांगल्या प्रकारे ध्यानाचा अभ्यास करू, मग तेव्हा हे सुद्धा समजून जाईल मित्रांनो. मग बुद्ध म्हणतात संक्षिप्तेन, संक्षिप्तपणे 5 उपादान खंदा दुःखा. 5 उपादान खंद हे दुःख आहे. कोणी सांगेल का मला 5 उपादान खंद काय आहेत म्हणून? कोणाचं असेल तर शॉर्ट सांगा लवकर. कोणाला माहिती का 5 उपादान खंद म्हणजे काय? ओके, 5 उपादान खंड. यस नीताजी बोला, तुमचा हात वर होता. नीता मॅडम, त्यांना बोलू द्या इतरांनी. अजून कोण आहे? यस रीताजी बोला. इतरांनी माईक बंद करा. रीताजी बोला. रीता मॅडम हँड रेस केला आहे. नाम वेदना संज्ञा संस्कार आणि रियान. ओके
बरोबर. हे झाले पंच उपादान खंड. मित्रांनो, आपण बनलेलो आहोत ना, आपण सगळे ज्याने बनलेलो आहोत त्या दोन गोष्टी आहेत. कुठल्या? नाम आणि रूप. रूप म्हणजे हे बॉडी आपली, आणि मग नाम. नाम म्हणजे काय तर समजा आपण त्याला ढोबळ मानाने, ढोबळ शब्दामध्ये बोलू चित्त. मग चित्तामध्ये चित्ताच्या 4 प्रोसेस आहे. समजा प्रोसेस मी याला म्हणतोय, मी इथं बघतोय कारण की इथं माझी मोठी स्क्रीन आहे. बरोबर. 4 आपले हे चित्ताची प्रोसेस आहे. काय? वेदना. मी याला नाही समजवणार आता, आपण कधीतरी भविष्यामध्ये पुढे पटिच्च समुत्पाद बघूया, लवकरच बघूया या वर्षाच्या काळामध्ये अशाच प्रकारे लाईव्ह लेक्चरमध्ये, तेव्हा आपण त्याला समजून घेऊ. वेदना, संज्ञा, संखार, विज्ञान. एका प्रकारे चित्त जेव्हा कम्म बनवतं समजा, तर अशा प्रकारची एखादी प्रोसेस असते. आपण याला थोडक्यात समजूया. आणि मग रूप म्हणजे रूप एक आलं, आणि चित्ताचे हे 4 प्रोसेस. अशा प्रकारे हे 5 पंच उपादान खंदा दुःखा. मित्रांनो, असं म्हणतायत बुद्ध. ठीक आहे. मग आता दुःख समजलं, दुःखाची या ठिकाणी डेफिनेशन केली आहे. बघा इथे आहे ना, इथे सगळे लोक रीड करतील. पहिले बघा, शोक परिदेव आहे, अप्यही संपयोगो, पियही विपयोगो, आणि यंपी छंग लभती तंपी दुःखम. इथं तर सगळे रिलेट करत असतील. बरोबर. सगळ्यांना यांचा अनुभव असेल. बरोबर. द्या थम्सअप की हो सर, असं दुःख आम्ही अनुभवलं आहे. बरोबर. बरोबर. अशा प्रकारचं दुःख तर आम्ही अनुभव करतच आहोत. बरोबर. हे तर ढोबळ मानाने वरवरचं दुःख आहे जे दिसतंय समजा. बरोबर. मग जेव्हा अविद्या थोडी थोडी नष्ट व्हायला लागेल, जेव्हा पैया पुष्ट व्हायला लागेल ना, मग तेव्हा कळेल अरे पंचोपादान खंड पण दुःखच आहे रे. बरोबर. जे आपण परत 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 संखारा बनवतोय ना अनिच्च गोष्टींवरती, अरे हेच दुःख आहे. हे मला ह्या दुःखामध्ये, या वट्टामध्ये, ह्या संस्कारामध्ये मला परत 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 गुंतवत जाते. अशा प्रकारे मित्रांनो हे आहे दुःख. सतीपट्टाण सूत्रामध्ये किंवा इतर बऱ्याच सूत्रामध्ये आपल्याला दुःखाची बरीच डेफिनेशन सापडते. अजून जातीपी दुःख काय, याला पण चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केलं आहे. कुठे? महासतीपट्टण सूत्रामध्ये. वेळ असेल नंतर ते पण सुद्धा आरामात वाचा. बरोबर. एक एक डेफिनेशन चांगल्या प्रकारे दिली. आता आपण पहिलं आर्य सत्य बघितलं. काय काय म्हणाल मग पहिलं आर्य सत्य? दुःखांग आर्य सच्चंग असं बोलायचंय. बोलताना आपण कसं बोला सगळ्यांनी, माईक बंद असला तरी. काय? दुःखंग आर्य सच्चंग. मराठीत नाही बोलायचं आता. पुढे सम्यक शब्द येतील. सम्यक वाचा, सम्यक ते, सम्यक सुम्यक नाही. आता सम्मा पुढे सांगेल मी. दुःखांग आर्य सच्चंग. बरोबर. अशा प्रकारे पालीमध्येच आपण बोलणार आहे आता. बरोबर. म्हणजे हे शब्द जे आहेत पालीमध्येच सांगणार आहेत. दुःखंग आर्य सच्चंग. मित्रांनो आपण आता या ठिकाणी पाहिलं. मग आता पुढचं आर्य सत्य काय आहे? पुढचं आर्य सत्य मित्रांनो, अच्छा काय आहे? दुःख समुदयं. बरोबर. दुःख समुदयं, दुःख समुदयं, दुःख समुदयं, दुःख समुदयं. कोणी वाचेल याला? कोणी वाचेल याला? हात वर करा, हँड रेस करा. देवयानी मॅडम वाचा याला. माईक सुरू करतोय मी. इतरांनी आपला माईक बंद ठेवा. एक मिनिट. हा जी, देवानी मॅडम करा तुमचा माईक सुरू. वाचा, पूर्ण वाचा. कथमंच भिक्कवे पासून. कथमंच भिक्कवे दुःख समुदयं आर्य सच्चं यायं तण्हा पोनो भविका नंदीराग सहगता तत्र तत्राभिनंदिनी सेयथिदं कामतण्हा भवतण्हा विभवतण्हा. कामतण्हा भवतण्हा विभवतण्हा. मित्रांनो खूप खतरनाक शब्द आहे. आता पहिलं आपण बघितलं दुःख. मग दुःख म्हणजे प्रॉब्लेम पाहिला. प्रॉब्लेम काय बाबा? दुःख आहे. मग त्या प्रॉब्लेमला चांगल्या प्रकारे समजा आपण आयडेंटिफाय केलं, अरे हे सगळं प्रॉब्लेम आहे. याला ओळखलं आपण, हे सगळं प्रॉब्लेम आहे. एक. बरोबर. मग दुसरं आहे काय? दुःख समुदयं. अरे ह्या प्रॉब्लेम आहे ना, प्रॉब्लेमला आता आपण ओळखलं. बरोबर. आणि मग त्याला आपण बघितलं की बाबा याचे सोर्सेस काय, कुठून कुठून तुम्हाला दुःख होतं समजा. ठीक आहे. कुठून कुठून तुम्हाला दुःख होतं याचं जर आपण उत्तर बघितलं मित्रांनो, तर ते आपल्याला इथं सापडतं. कुठे सापडतं? इथे बघा. काय? शेवटी बघा 3 शब्द काय? कामतण्हा, भवतण्हा, आणि तिसरे काय? वाचा. विभवतण्हा. बरोबर. आता याला बघू आपण. कथमंच भिक्कवे दुःख समुदयं आर्य सच्चं. मित्र भिक्षूंनो, हे दुःख समुदाय काय?
बुद्ध म्हणतात यायं तण्हा. आता इथे आपण तण्हाबद्दल बघूया की ही जी तण्हा आहे ना, तण्हा म्हणजे तृष्णा, बरोबर. मराठीमध्ये त्याला आपण तृष्णा म्हणतो, तण्हा. ही जी तण्हा आहे ना, बरोबर, ही तण्हा आहे ना, यायं जी काही तण्हा आहे, नीट बघा आता एक एक शब्दावरती मी जोर देतोय हा. जी काही तण्हा आहे ना, यायं तण्हा पोनोभविका नंदी राग सहगता तत्र तत्र अभिनंदिनी. तिथे त्रामध्ये अ आहे. तत्र तत्र अभिनंदिनी संयथिदांग कामतण्हा भवतण्हा विभवतण्हा, बरोबर. आता पोनोभविका पुनः उद्भविका, पुन्हा पुन्हा तुम्हाला उत्पन्न करणारी ही तण्हा आहे. कळलं? पोनोभविका पुन्हा पुन्हा तुम्हाला उत्पन्न करणारी, पुन्हा पुन्हा लिडिंग टू रिबर्थ, पुन्हा पुन्हा तुम्हाला जन्म देण्यासाठी ही कारक आहे ही तण्हा. 3 प्रकारच्या तण्हा आपण येऊ. मग तण्हा जर मी पुढे विचारलं तृष्णा किती प्रकारच्या, तण्हा किती प्रकारच्या, किती किती 3. कामतण्हा भवतण्हा विभवतण्हा. इथेच पाठ झालं पाहिजे. मग ही तण्हा कशी आहे? पोनोभविका. अरे ही परत 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 तुम्हाला जन्म घ्यायला लावते. ही तण्हा तुम्हाला परत परत जन्म घ्यायला लावते. आणि जन्म झाला तर काय? परत जाती पे दुःखा मरणम पे दुःखं वेगळे वेगळे वेगळे, बरोबर होते कनेक्ट. आता मग आता ही तण्हा माहिती कशी आहे? नीट बघा माझ्याकडे. आता हे 3 शब्द नीट आहे का? आता हे शब्द तुम्ही लिहिला असताना याला ब्रेक करा. कसा? नंदी राग सहगता. नंदी राग सहगता. पालीमध्ये जेव्हा जेव्हा तुम्हाला राग शब्द येईल ना, तर तो मराठी हिंदी मधला राग नाही, म्हणजे मराठी मधला राग नाही. जो राग येतो, क्रोध येतो, तो नाही. राग म्हटलं तर एखाद्या गोष्टीबद्दल अटॅचमेंट, बरोबर. अटॅचमेंट आहे ना, एखाद्या गोष्टीबद्दल आसक्ती होणं, त्याला राग म्हटलंय. राग मोह दोष अशा प्रकारे. मग नंदी राग सहगता. आता सहगत शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती असेल. सहगत म्हणजे काय? की त्याच्या सोबत जाते, बरोबर, सोबत जाते, बरोबर. त्याच्यासोबत कंपनी होते, कंपनी होते. मग कशाची होते? नंदी राग. राग म्हणजे काय? आसक्ती सोबत जाते. पण आसक्ती सोबत कशी जाते ही तण्हा? नंदी आनंद घेत जाते, आनंद घेत जाते, एन्जॉय करते. अरे कुठे एन्जॉय करते माहिती आहे? धम्मपद कथेमध्ये तुम्हाला एक शब्द सापडतो. काय? यथ काम निपातिनी. म्हणजे यथ काम निपातिनी. जिथे जिथे काम बघितलं, जिथे जिथे काम रस बघितला, काम भोग बघितला, तिथे निपातिनी लगेच तिथे चित्त म्हणजे अटॅच झालं समजा, किंवा तिथे कामछंद बघितला. यथ काम निपातिनी सांगायचा अर्थ असा, काम आणि तण्हाव तुमची वरती आली तर तुम्ही त्याच्यामध्ये आनंद घेत जाल, त्याच्यामध्ये आसक्ती व्हाल, आणि त्याच्यासोबत सोबत 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 ही तण्हा आता तुम्हाला परत परत जन्म घेण्यासाठी लावेल, बरोबर. नंदी राग सहगता. ही रागासोबत असते, अटॅचमेंट सोबत असते, बरोबर. त्याच्या आनंदा रस घेत असते, त्या कामभोगामध्ये रस घेत असते. नंदी, नंदी म्हणजे काय? जॉय करणे, आनंद घेणे, आनंद घेत असते, रस घेत असते त्या आसक्तीचा, आणि त्याच्या नेहमी सोबत असते असं. पुनर्भविका नंदी राग सहगता. परत तत्र तत्र अभिनंदिनी. जसं मी शब्द म्हटला ना, यत्य काम निपातिनी, बरोबर. तत्र तत्र अभिनंदिनी. ठीक आहे. खोडके सर काय शब्द आहे? तत्र तत्र अभिनंदिनी. काय? 3 शब्द आहे. तत्र तत्र अभिनंदिनी. तिथे 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 अभिनंदिनी. परत आता अभिनंदी शब्द काय? नांदते. कसं नांदते? की तिथे आनंद घेते, त्याला चिकटून बसलेली आहे. कुठे कुठे? अरे जिथे जिथे तुम्हाला काम राग दिसतो, समजा तण्हा दिसते ना, तिथे तिथे हे सगळं चिटकलेलं असतं. हे परत परत त्याच्यामध्ये आनंद घेत असतं, आणि तुम्हाला परत परत पुनर्भविका, तुम्हाला परत परत जन्म घ्यायला लावते मित्रांनो. आणि याला म्हटलं ये संयथिदांग. असे काय आहे? काम तण्हा, भव तण्हा आणि विभव तण्हा. मित्रांनो परत एकदा मी सांगतो काय. आता बुद्ध म्हणतात, भिक्षूंनो, दुःखाचं समुदाय होत आहे. मग दुःखाचं समुदाय काय होते माहिती आहे? बुद्ध म्हणतात समजा की याचे 3 रिझन आहे. किती? 3. बोला सगळ्यांनी मोठ्यामध्ये. 3 रिझन आहे. काय? एक तर काम तण्हा आहे, भव तण्हा आहे, विभव तण्हा आहे. या तृष्णाचा आहे हा, या तण्हाचा आहे हा, अशा प्रकारे, बरोबर. क्रेविंग एका प्रकारचे क्रेविंग्स आहे सगळे, हा क्रेविंग आहे, बरोबर. असं
काय करते ही तुम्हाला आता? ही तुम्हाला परत परत जन्म घ्यायला लावते. जेव्हा जेव्हा तुमची तृष्णा उत्पन्न येते ना, ती तृष्णा काय करते? रस घ्यायला लागते, आनंद घ्यायला लागते, आसक्तीमध्ये तुम्हाला गुंपवून टाकते, एकदम अटॅच करून टाकते. आणि जिथे जिथे तुम्ही कामराग उत्पन्न कराल किंवा तृष्णा उत्पन्न कराल ना, ते परत 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 कारक बनेल, आनंद घेईल तृष्णा उत्पन्न करायला, आणि तुम्हाला परत परत जन्म घेण्यासाठी या सगळ्या गोष्टी कारक बनतील. किती गोष्टी? 3. कामतण्णा, भवतण्णा आणि विभवतण्णा. आता मित्रांनो, कामतण्णा म्हणजे काय? बरोबर. आता संस्कृतमध्ये म्हणा, काम म्हटलं तर एकच त्याचा अर्थ असतो. बरोबर. ओके, त्याला सेक्स म्हटलं किंवा इतर शब्द. बरोबर. कामतण्णा. पण पालीमध्ये जेव्हा आपण कामाचा अर्थ बघूया तर किती इंद्रिय आपले? 5. किती विश्रांती? 5 इंद्रिय की 6 इंद्रिय? 6 इंद्रिय. बरोबर. हे तर 5 दिसणारे इंद्रिय आहे, आणि 6वं काय? कुठलं आहे प्रियंकाजी? प्रियंका मोरे, कुठलं इंद्रिय आहे? मन इंद्रिय. बरोबर. मन इंद्रिय. आता हे इंद्रिय समजा जेव्हा आपल्या कुठल्या तरी आलंबनाला बघतात, डोळ्याचं आलंबन एखादं रूप असेल, सुंदर रूप बघितलंय, स्पर्श आहे, त्वचा आहे, काहीतरी टच आहे, मग तो टच, ते रूप आता आवडतंय, ती चव आता आवडते. बरोबर. मग काय होतंय? पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजे, मन नाही भरत, क्रेविंग होते, अजून पाहिजे 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 पाहिजे. मग ही कामतण्णा आहे, इंद्रिय सुखाबद्दलची कामतण्णा आहे. याला काम म्हटलं गेलंय. हा, संस्कृतमध्ये याचा अर्थ वेगळा होतो. पालीमध्ये काम म्हणजे ह्या सगळ्या इंद्रियांच्या काम सुखाला, आनंद भोगायला काम म्हटलं गेलंय. बरं का. कामतण्णा. ठीक आहे. अशा म्हणजे इंद्रिय सुखामध्ये जाणं म्हणजे कामतण्णा. मग दुसरं आहे मित्रांनो भवतण्णा. भवतण्णा म्हणजे काय? ह्या भवामध्ये किंवा अजून दुसऱ्या भवामध्ये. कसं? पहिलं की असं पाहिजे, तसं पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. एका हे छोट्या लेवलमध्ये कामतण्णा म्हणजे भवतण्णा. परत 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 असं हो, तसं हो, तसं हो, किंवा असं पण हो, अरे माझा इथे जन्म हो. आता आपण कितीदा जातक अट्टकथा वाचतो, धम्मपद अट्टकथा वाचतो, देवतांचं वर्णन येतं. अरे किती वैभव, किती वैभव, किती वैभव. बरोबर. एखाद्याने वाचलं असेल की बाबा एक देवता चांगल्या प्रकारे कुशलकर्म करून तो स्वर्गामध्ये उत्पन्न झाला आणि त्याच्या 100 राण्या होत्या. मग किती मोटिवेशन आहे. मग त्याला वाटेल अरे चला स्वर्गामध्ये जाऊया. मग एक उदाहरण दिलं मी, भवतण्णा. बरोबर. अशा प्रकारचा भाव पाहिजे. अंबानीसारख्या घरामध्ये उत्पन्न व्हायला पाहिजे, अशा प्रकारच्या घरामध्ये उत्पन्न व्हायला पाहिजे, वेगळे वेगळे. भवतण्णा. बरोबर. एखाद्या प्रकारची भवतण्णा आहे. आणि मग धम्माच्या मार्गावर चालत असताना थोडीशी पैया जागृत होत गेली तर मला वाटतं की पुढे ही विभवतण्णा पण समजायला लागेल. कशी? मग जेव्हा दुःखाचा बोध होऊ लागला, मग तेव्हा असं वाटेल अरे रे 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 रे, हे जग नश्वर आहे, हे जग दुःख आहे, मला हे जग नको, जग नको, हे मला काहीच नको, मला कोणीच नको, मला पाहिजे निब्बाण. मग आता निब्बाणाबद्दल तुमची आसक्ती झाली आणि समजा तुम्ही म्हणताय नको नको नको, मला हे जग नको, असं नको, तसं नको, मला विभव म्हणजे मला परत परत जन्मच नको, आसक्ती झाली, मला पाहिजे पाहिजे पाहिजे, मला निब्बाण पाहिजे, निब्बाण पाहिजे. एका प्रकारचं विभवतण्णा. किती दुःख आहे जगामध्ये, मला दुःख नको, दुःख नको, दुःख नको. परत तुम्ही एखाद्या प्रकारच्या तृष्णेमध्ये गेले, जी आहे विभवतण्णा. ती तृष्णाच आहे की तुम्हाला परत जन्म नको आहे, परत तुम्ही ते संखार वाढवतात. बरोबर. कामतण्णा, भवतण्णा आणि विभवतण्णा अशा प्रकारे. बरोबर. कामतण्णा रिपीट करा परत एकदा साडांनी. कामतण्णा, भवतण्णा आणि आहे विभवतण्णा. बरोबर मित्रांनो. माफ करा, आपण आज प्रश्न उत्तर नाही घेणार. आपण प्रश्न उत्तर घेऊ पुढच्या लेक्चर जेव्हा सुरू होईल, अरियो अट्टंगेको मग्गो, तेव्हा. ठीक आहे. अशा प्रकारे. एकच मिनटं. ठीक आहे. कामतण्णा, भवतण्णा आणि विभवतण्णा. मित्रांनो, आठवलं म्हणून सांगितलं, मी विसरून जातो. 15 ऑगस्टपासून आपला पालीची नवीन बॅच सुरू होते. ज्यांना शक्य आहे आपण पालीच्या कोर्समध्ये ॲडमिशन घेऊ शकतात, इतरांनासुद्धा सांगू शकतात. ठीक आहे. अशा प्रकारे. आता तिसरं, दुःख निरोध अर्य सत्संग. मित्रांनो, आता आपल्याला काय करायचं आहे, आता मी क्वेश्चन नाही घेणार, नंतर घेऊ आपण मॅडम. हँड का. ठीक आहे. ओके. दुःख निरोध अर्य सत्संग. मित्रांनो, काय दुःख निरोध अर्य सत्संग? ठीक आहे. मी वाचतो आता एक एक, बघा कसं समजतंय का बाउन्स होतोय
करा, थम्सअप द्या. बरोबर. आज मी मुद्दामून माईक बंद ठेवले ना तर बरेच हे लेक्चर अजून वाढत जाईल म्हणून. ठीक आहे. आपण प्रश्न घेऊया पुढच्या लेक्चरला, आपण प्रश्न घेऊया. ठीक आहे. काही प्रश्न असतील ना लिहून ठेवा. ठीक आहे. काही प्रश्न असतील तर लिहून ठेवा, आपण ते पुढच्या वेळेस घेऊया. ठीक आहे. काही काळजी करू नका. बरोबर. या विषयाला धरून मी सगळे प्रश्न घेईल. या विषयाच्या व्यतिरिक्त मी प्रश्न घेणार नाही. बरोबर. जे आपण आता शिकतोय ना त्याचे प्रश्न घेईल. लोकांचे बरेच इतर विषयावरती पण प्रश्न असतात. ओके. ज्यांनाही वाचायचं आहे आपला हँड रेस करा. बरोबर. ज्यांनाही वाचायचं असेल हँड रेस करा. कोणी प्रयत्न करेल? ओके. विशालचे तुम्ही हातवर केला आहे. माईक सुरू करतोय. हा फक्त त्यांनीच माईक सुरू करा. येस. विशालजी वाचताय तुम्ही? ओके. ओके. आरोही के बाळा? येस सर. दुःख निरोध आर्य सत्यम कथमच भिक्खवे दुःख निरोधम आर्य सत्यम यो यो तस्सा वे येव तन्हाय असेस विराग निरोधो चागो पटिनिसग्गो मुक्ती अनालयो. साधू 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 साधू. 10 वर्षाची आहे आरोही. ठीक आहे. 10 वर्षाची आरोही हे. मागच्या वर्षामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये जेव्हा पाली व्याकरणाचा कोर्स सुरू झाला तेव्हा आरोहीने ॲडमिशन घेतलं. खूप चांगल्या प्रकारे पालीचं व्याकरण शिकतेत. आता आमच्या अभिधम्माच्या कोर्समध्ये आहे. अभिधम्म पण शिकते. 10 वर्षाचे मुलगे. मित्रांनो विचार करा, आपल्या घरामध्ये असे मुलं असतील तर किती छान वाचलंय. एखाद्या मोठ्या माणसाला पण नीट वाचता आलं नसतं, इतकं छान वाचलंय. बरोबर. अशा प्रकारे. हां ठीक आहे. आणि आरोहीचे पण आता रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. आता 7-1 वर्षाचे मुलं आमच्या क्लासमध्ये आलेत पालीच्या नवीन बॅचमध्ये. ठीक आहे. आई वडील जसं करतील तसं मुलं अनुकरण करतील. मुलांना चांगला सवयी लागत नाही, आई वडिलांच्याच सवयी मुलं घेतील, अशी गोष्ट आहे. बरोबर. काही चुकीचं बोललो मी? बरोबर आहे की नाही? चला आता दुःख निरोध आर्य सत्यं. मित्रांनो कथमंच भिक्खवे दुःख निरोधं आर्य सत्यं. अच्छा. यो तस्सा एव तण्हाय. बघा आता काय करायचं आपल्याला, सोल्युशन काय. बरोबर. आपण दुःख हा प्रॉब्लेम बघितला, त्याला आपण चांगल्या प्रकारे समजून घेतलं, त्याचा सोर्स बघितला, हा प्रॉब्लेम कुठून येतोय. बरोबर. आपण दुःख समुदाय बघितलं आणि मग आता आपल्याला याच्यावरती मित्रांनो सोल्युशन पाहिजे. काय सोल्युशन? बाबा दुःख निरोध आहे, या दुःखाला काढण्यासाठी काहीतरी सोल्युशन आहे. आहे काय सोल्युशन? बुद्ध सांगता येतं. बुद्धांनी सोल्युशन दिलं. ओके. सोल्युशन दिलं की हो तुमचं दुःख कमी होऊ शकतं. मग आपण म्हणू बुद्धांना भगवंत कसं सांगा. मग बुद्ध सांगतात की बाबा अशा प्रकारे तुमचं दुःख कमी होऊ शकतं, हे तुमचं सोल्युशन आहे. काय? बघा यो तसा एव तण्हाय. जी काही तुमची तण्हा आहे, मेन कारण काय? तण्हा. जर कोणी पटीच्य समुद्रात वाचलेलं असेल बघा ना, वेदना पच तण्हा, याच्यावरती आपण नेहमी कम्म बनवतोय. आता पण बनवतोय, असंच बनवतोय खूप सारे कम्म बनवतोय. बरोबर. मग येतं वेदना पचया पय्या, जे आपण विपश्यना करत असताना चांगल्या प्रकारे समजतो मित्रांनो. आणि तेव्हा जाऊन आपण हे तण्हाला कापत जातो, ब्रेक मारत जातो, आणि तेव्हा जाऊन कुठेतरी मुक्तीचा मार्ग सुरू होतो. बरोबर. आता मग ही जी तण्हा आहे ना, बुद्ध म्हणतात काय करा माहिती असं यायचं. आता हे शब्द तुम्ही तीन शब्दामध्ये ब्रेक करा. कसं? असेस विराग निरोधो. कळलं? इतका मोठा शब्द आहे ना, ते 3 शब्द आहे. इतके लोक आहेत 99 आणि फक्त 10 लोकांचेच कॅमेरे सुरू आहेत. बाकीचे लोक काय करतायत? करा कॅमेरा सुरू, बघू द्या कोण कसं लेक्चर ऐकतायत. ठीक आहे. अटेंडन्स कशी आहे बघू द्या मला. लोक कसे ऐकतायत लेक्चर? हां झोपून बसून कुठे वॉक करतायत, काय करतायत? धम्म देसना तुम्ही कशी ऐकतायत? बरोबर. बी सिरियस. कधी पण धम्म देसना ऐकत असाल जरी कॅमेरा बंद असेल, खूप 100% देऊन धम्म ऐकाच. त्याला जमत नसेल तर नका ऐकू. नाही तर काय होतं, धम्माचा डिसरिस्पेक्ट होतो. बरोबर. कोणी पण सांगत असेल तर की बाबा हो चालू आहे कुठेतरी माझ्या कानावरती पडतंय, नाही तसं नाही. 100% अटेन्शन देऊन. ठीक आहे. अशा प्रकारे. व्हेरी गुड. किती छान दिसतात आता लोक. वाव, खूप फ्रेश दिसत आहे. व्हेरी गुड. आता मित्रांनो आपल्याला आता तण्हा ही पूर्णपणे काढायची. कसं करू आपण? असेस
विराग निरोधो त्यागो. मी पहिले त्याग शब्द घेतो. काय त्याग म्हणजे काय? त्याग करणे. एक तर याचा पूर्णपणे त्याग करायचा आहे. कसा करायचा आहे? अशेष अशेष काहीच ठेवायचं नाहीये मित्रांनो. बरोबर. अशेष विराग निरोधो. असेच म्हणजे काहीच ठेवायचं नाहीये. फॉर एक्झाम्पल समजा एखाद्या पातेल्यामध्ये ही तण्णा भरलेली आहे. ओके. आता हे पातेलं आता धुवायला काढलंय आपण. काय करू? सगळं आधी आपण ते एका दुसऱ्या भांड्यामध्ये काय उरलेलं असेल समजा ते आपण एका भांड्यामध्ये काढू. चांगल्या प्रकारे काढू ना. बरोबर. एकही भाताचं कण वाया न जातं. बरोबर हे की नाही. सगळं आपण काय ते त्याने खडून खडून बरोबर काढूया. एक आठवतंय. तसंच अशेष अशेष काही शिल्लक नाही ठेवायचं आहे. बरोबर. आणि मग काय करायचं आहे मित्रांनो? विराग. राग म्हणजे काय? अटॅचमेंट आहे, आसक्ती आहे. हां. पण त्याचा आता काय करायचं आहे? विराग करायचा आहे. बरोबर. अशा प्रकारे त्याला खाली करायचं आहे की त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची अटॅचमेंट नसेल. काम त्यांना आठवत आहे आत्ताच पाहिलं आपण. काम तणण्याबद्दल म्हणजे इंद्रिय सुखाबद्दल आता तुम्हाला कसली अटॅचमेंटच नाही आहे. रूप दिसतंय पण आता मी त्याला प्रोसेस करणार नाही आहे. बरोबर. मी कुठला राग आता उत्पन्न करणार नाही आहे. विराग. निरोध पूर्णपणे त्याचा निरोध करायचा, त्याला नष्ट करायचं. बरोबर. उत्पन्नच होऊ द्यायचं नाही आहे, त्याला पूर्णपणे नष्ट करायचं. मग त्यातून त्याचा मला त्याग करायचा आहे. फॉर एक्झाम्पल कसं? एखादं रूप बघितलं, रूप खूप सुंदर आहे, आधी मी कामतण्यमध्ये होतो पण नाही आता मला ह्या दुःखाच्या निरोधाकडे जायचं आहे. तर मी काय करतोय? मी याचा पूर्णपणे त्याग करतोय. बरोबर. आणि मी याला निरोध करतोय, नष्ट करतोय, त्याला मी प्रोसेस होऊ देतच नाही आहे. हे सोल्युशन आहे. हां. कसं करायचं पुढे बघू आपण. हे सोल्युशन आहे. पण विराग त्याच्यामध्ये अजिबात अटॅचमेंट ठेवायची नाही आहे. त्याच्यामध्ये अजिबात अटॅचमेंट ठेवायची नाही आहे. पूर्णपणे त्याला त्याग करायचा आहे. मग येतो पटी निसग्गो. व्याकरणाचे लोक सांगा बरं हे पटी शब्द काय लागला आहे? लोक मला दिसत आहे व्याकरणाचे. पटीला काय म्हणतो आपण? कुठल्या प्रकारचा व्याकरणाचा नियम आहे हा? शब्द आहे हा? प्रीतीजी, रीताजी, कविताजी बोला बोला. मला तुमचे चेहरे दिसत आहेत. कुठल्या प्रकारचा व्याकरणाचा टाईप आहे हा? बोला. उपसर्ग. उपसर्ग म्हणतो त्याला आपण. त्याला आपण म्हणतो प्रिफिक्स आहे. उपसर्ग आहे. बरोबर. म्हणजे आता पटी निसग्गो. निसर्ग कसं? त्याला पूर्णपणे मित्रांनो नष्ट करायचं आहे. पूर्णपणे त्याचा त्याग करायचा आहे, त्याचा नष्ट करायचं त्याला. पटी अजून चांगल्या प्रकारे. बरोबर. अजून चांगल्या प्रकारे त्याला नष्ट करायचं समजा. आणि मग काय होईल? त्याच्यापासून तुम्हाला पूर्णपणे मुक्ती पाहिजे. मुक्ती म्हणजे काय? मुक्ती पाहिजे. अरे काहीच उरलं नाही पाहिजे. हे जे कामतण्णा, भवतण्णा, विभवतण्णा आहे ना, ही काहीच उरली नाही पाहिजे. आणि मग अन आलयो. आलय म्हणजे का? एखाद्या प्रकारचं घर. अन आलयो की त्याला आपण जागा ठेवतच नाही आहे. कुठल्या अटॅचमेंटसाठी आपण जागा ठेवतच नाही आहे मित्रांनो. हे सोल्युशन आहे. परत एकदा काय करतोय आपण? आपल्याला दुःख निरोध करायचं आहे. म्हणजे इतकं कळलं का? की म्हणजे कामतण्णा, भवतण्णा, विभवतण्णा याला पूर्णपणे काढायचं आहे. बरोबर. कारण की त्याच्यामुळेच तर आपल्या दुःखाच्या बादल्या भरत आहेत. बरोबर. कळतंय मी का म्हणतोय? पुढे कळलं असं. बरोबर. दुःख कुठून उत्पन्न होत आहे? बाबा कामतण्णा आहे, भवतण्णा आहे, विभवतण्णा आहे. म्हणूनच जाती पे दुःख, जरा पे दुःख, मरणम पे दुःख वगैरे 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 वगैरे. बरोबर. मेन रिझन काय? कामतण्णा, भवतण्णा, विभवतण्णा. मग काय करायचं? जे तण्णा आहे ना याला तुम्ही पूर्णपणे नष्ट करा. त्याच्यामध्ये अजिबात तुम्ही आसक्त राहू नका. पूर्ण त्याचा तुम्ही त्याग करा. पूर्ण त्याला तुम्ही त्याचा निसर्ग करा. म्हणजे त्याला एखाद्या प्रकारे त्याला पूर्णपणे त्याला उपटून काढा. मुळासकट उपटून काढा. त्याच्यापासून तुम्ही मुक्ती व्हा स्वतःला. अनालयो. कुठलाच असं तुम्ही त्याला घर ठेवू नका. कुठली अटॅचमेंटला जागा ठेवू नका. फ्री फ्रॉम अटॅचमेंट. पण आता प्रश्न मात्र असा आहे, तुम्ही तर सांगितलं अरे असं करा. बरोबर ना. मग कसं करायचं हे तर सोल्युशन आहे ना. बरोबर. परत एकदा हे तर सोल्युशन आहे. अरे हे करायचं आहे समजा, असं करायचं आहे. मग बुद्ध पुढे म्हणतात मित्रांनो काय? अरे तुम्हाला असं करायचं आहे. बरोबर. काय करायचं आहे मग? याला काय म्हणतो आपण? बोला सगळ्यांनी. काय म्हणतो आपण याला? वाचा. ब्लू मध्ये काय लिहिलंय तर? दुःख
निरोध गामिनी पटिपदा अर्य सच्चंग. बरोबर बरोबर. परत एकदा थोडंसं 5 मिनटं मागे जाऊया. आता इथे कसं आपण बघतोय मित्रांनो, धम्मचक्र प्रवर्तन सुत्त यातला आपण आता हा भाग बघितला की पहिले जे पंचवग्गी भिक्खू होते हे यांचं नाव होतं. कोंडन्य यांच्याबद्दल बघितलं. यांना आपण अय्यासी कोंडन्य म्हणतो. का म्हणतो पुढे बघूया. पुढे म्हणजे 8 ऑगस्टला बघूया. मग आपण आज बघतोय चत्तारी अर्य सच्चाने. ठीक आहे. काय आता प्रश्न नाही घेणार कोणाचे. दुःख अर्य सच्चंग, दुःख समुदय, दुःख निरोध गामिनी पटिपदा. काय दुःख बघितलं आपण या ठिकाणी, हे सगळं बघितलं. एक 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 असं वाक्य बघितलं आपण. बरोबर. मग बघितलं अरे याचं समुदय होत आहे. याचं कारण काय नेमकं. तर बाबा हे आहे कामतण्णा, भवतण्णा, विभवतण्णा. आणि हे माहिती कसं आहे, हे नंदी राग सहगता जिथे जिथे आपण याला अटॅच करतोय ना, बरोबर, आसक्तीमध्ये आहोत ना, तेव्हा तेव्हा आता ह्या तिघं आसक्तीच आहे. तुम्ही जर नीट बघाल तर कामतण्णा, भवतण्णा, विभवतण्णा हे जे आसक्तीमध्येच रागामध्येच आपण याच्यासोबत असतो आणि पुन्हा 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 त्याला अजून वाढवत असतो. आणि म्हणून पुनर्भविका तुम्हाला मला परत परत जन्म घेण्यासाठी ह्याच तण्णा असतात ते तुम्हाला मला इतक्या असंख्य काळापर्यंत परत 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 जन्म घ्यायला लावतायत, अपायभूमीमध्ये जाऊ देऊ म्हणजे जायला लावतायत. हेच आहे कामतण्णा, भवतण्णा, विभवतण्णा जे तुम्ही आणि मी परत परत करतोय समजा. बरोबर. मग हे तर झालं प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेमला आपण नीट बघितलं. बरोबर. मग आता सोल्युशन काय. अरे निरोध करायचा याचा आपल्याला. ही जी तण्णा आहे ना, ही तण्णा, या तण्णाचा निरोध करायचा आहे. कसा. अरे पटे निसर्गो पूर्णपणे त्याला तुम्ही उपटून काढा. असे काहीच ठेवू नका. त्याच्यापासून एकदम डिटॅच व्हा. त्याचा पूर्ण त्याग करा, त्याचा पूर्ण निरोध करा, त्याच्यापासून तुम्ही पूर्ण मुक्ती करा आणि त्याच्यापासून तुम्ही एकदम डिटॅच व्हा. बरोबर. काहीच जागा ठेवू नका अटॅचमेंटला. पण भगवंत मग कसं करायचं, कसं करायचं हे तर तुम्ही सांगितलं, असं असं करा. पण कसं करायचं. मग त्याला उत्तर आहे दुःख निरोध गामिनी पटिपदा अर्य सच्चंग. मित्रांनो बरोबर. दुःख निरोध गामिनी पटिपदा. बरोबर बरोबर. मग आता माईक बंद असेल सगळ्यांचा, तरी आता सगळ्यांनी वाचा बरं हे पालीमध्ये काय दिलंय. स्क्रीन दिसते. थम्सअप द्या. आता हे ना पटिच्च समुत्पाद आहे. ओके. मी याला नाही घेणार. आपण फक्त इथे एकच लाईन बघूया जी खूप कामाची आहे. तुम्हाला ही लाईन दिसते का. जसं आपण फोटो झूम करतो ना, त्याला झूम करा. वेदना पच्चया तणहा दिसतंय. त्या थम्सअप. वेदना पच्चया तण. आता हे पटिच्च समुत्पाद आहे. याला आपण नंतर बघूया. या वर्षावासाच्या काळामध्येच आपण याला बघूया. हे मुद्दा म्हणून आता दाखवतोय. वेदना पच्चया तणना. मित्रांनो अशाच प्रकारे आपण परत 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 जन्म घेतोय. काय झालं. एखादी पंच उपादान खंडामध्ये समजा आता हे आपलं काय वेदना आली. मग वेदना आल्यानंतर काय होतंय मित्रांनो, आपण तण्णा करतोय. मला एखादं सुंदर रूप दिसलं, त्या रूपाबद्दल आता मी आसक्त झालो. माझा कामराग वाढायला लागला. काम तण्णा झालं. मला देवता लोकांमध्ये जायचंय, तुषितामध्ये जायचंय, माझं असं व्हायला पाहिजे, तसं व्हायला पाहिजे. परत मी ते भव तण्णा वाढवत गेलो. बरोबर. मग विभव तण्णा. अरे किती दुःख आहे, किती दुःख आहे, किती दुःख आहे. मला निब्बाण पाहिजे, निब्बाण पाहिजे, मला स्वतःपन्न व्हायचे, असं पाहिजे, तसं पाहिजे. विभव तण्णा. बरे का. बरोबर. मग हे तर परत परत होतंय ना. मग बुद्धांनी इथे सायकल ब्रेक केली. कुठे ब्रेक केली सायकल. हे जन्ममृत्यूची सायकल माहिती कुठे ब्रेक केली. माहिती आहे कुठे ब्रेक केली. हात वर करू नका. कुठे ब्रेक केली. इथं ब्रेक केली मित्रांनो. कुठे वाचा बरं. कुठे ब्रेक केली. इथे. वेदना पच्चया पय्या. याला पय्या शब्द आहे. बरोबर. पय्याच म्हणा त्याच्या पुढे. प्रज्ञा नाही. प्रज्ञा तर मराठी झालं. पय्या. वेदना पच्चया पय्या. हे बुद्धांनी इथं ब्रेक केलं. जी विपश्यना बुद्धांनी शोधली ना, ही आहे वेदना पच्चया पय्या. जी आपण बरोबर 10 डेजमध्ये गेल्यानंतर, विपश्यनेच्या कोर्सेसमध्ये गेल्यानंतर मित्रांनो आपण चांगल्या प्रकारे समजतो, चांगल्या प्रकारे शिकतो, याची प्रॅक्टिस करतो. बरोबर. आणि तेव्हा जाऊन ही सायकल ब्रेक होते. जुने जुने संखार जे असतात ओके तृष्णेचे वरती येतात, नष्ट होतात आणि मग निब्बाणाचा मार्ग बरोबर हा सुटायला लागतो. अशा प्रकारे
वेदना पश्य पय्याचा आपण अभ्यास करतो. हे झालं आपण मला दाखवायचं होतं की बाबा हे काय होतं. मग आता मित्रांनो हे तर आपण घेऊया. अरे अटेंगको मग्गो आपण घेणारच आहोत हे आता पुढच्या लेक्चरमध्ये. आता तुम्ही हे सगळं वाचलं ना, तर पहिलं आहे सम्मादिठ्ठी, बरोबर. पण सम्मादिठ्ठी नेमकं काय आहे मित्रांनो? ओके, कोणी वाचेल याला? करा हँड रेस. कोणी वाचेल याला? कोणी वाचेल? पुरुष मंडळी कोणीतरी? पुरुष मंडळी हात वरच नाही करत. पुरुष मंडळी येस. सिद्धार्थ वाघ करा. एक मिनिट माईक सुरू करतो मी. येस करा माईक सुरू. इतरांनी माईक मध्येच ठेवा. येस सिद्धार्थजी वाचा. कतमा च भिक्खवे सम्मादिट्ठी यंखो भिक्खवे दुःखे यानं दुःख समुदये यानं दुःख निरोधे यानं दुःख निरोधगामिनी या पटिपदाय यानं अय्यं उच्चचति भिक्खवे सम्मादिट्ठी. व्हेरी गुड. करा माईक बंद. माईक बंद करा इतरांनी. विश्रांतीजी मला सांगा, हे निरोध शब्द लागलाय बरं. दुःखेला कुठली विभक्ती लागली आहे? अजून कोण आहे? द्वितीय अनेक वचन. अजून एका ठिकाणी लागते. संजीवनीजी कुठे लागते? दुःखे ए कुठे लागतो अजून? सर मी सांगू? हो बाळा मला माहिती तुला येते. थांब हे नवीन लोकांना विचारू दे. सप्तमी प्रथमा. सप्तमी एक वचन. पठमाने सप्तमी एक वचन. ठीक आहे. म्हणजे काय? दुःखाचं ज्ञान, दुःखामधलं ज्ञान, दुःख हे ज्ञान आहे असं बघा. सम्मादिट्ठी काय मित्रांनो? ओके. आता लोक म्हणतात सम्यक दृष्टी, बरोबर. तुम्ही काय म्हणता त्याला? अरी अटंकिको मग्गामध्ये पहिले काय येतं? सम्यक दृष्टी. प्लीज समवन मला आता एक्सप्लेन करा की तुम्ही सम्यक दृष्टी म्हणत होता इतक्या वर्षापासून. सम्यक दृष्टी म्हणजे काय? याच्या आधी तुम्ही हे दोन लाईन आता वाचल्या. याच्या आधी लोक म्हणायचे सम्यक दृष्टी असली पाहिजे. काय सम्यक दृष्टी? डोळे असे उघडे करायला दूर बघायचं, ती झाली सम्यक दृष्टी. बोला बरोबर. सम्यक दृष्टी लोक म्हणायचे. सम्यक दृष्टी, सम्यक वाचा वगैरे वगैरे. काय सम्यक दृष्टी? सम्मादिट्ठी हे आपण बघूया पुढच्या लेक्चरमध्ये. इथे मी थोडक्यात सांगतो. परत बघा कुठे कुठे फिरत आपण त्याच येतो. सम्मादिट्ठी म्हणजे काय मित्रांनो? आता दिट्ठी म्हणजे काय? तर तो त्याला मराठी शब्द हिंदी शब्द तो दृष्टी, बरोबर. पण ती दिट्ठी कसली माहिती आहे? ती डोळ्यांची नाही आहे, ती बुद्धीची आहे. ती एक्सपेरिन्शियल नॉलेजची दिट्ठी आहे. अनुभवाची ती दिट्ठी आहे. दृष्टी कसं? तर बुद्ध म्हणतात सम्मादिट्ठी काय मित्रांनो? जेव्हा एखादा व्यक्ती हे ओळखतो. काय ओळखतो? यंखो भिक्खवे दुःखे यानं. जेव्हा त्याला दुःखाचं ज्ञान होतं. दुःखाचं ज्ञान कधी होतं? ती लक्षणं माहिती आहे? ती लक्षणं काय? ती लक्षणं दुःख, अनिच्य, अनत्त, बरोबर. विपश्यना ज्यांनी केलं त्यांना माहिती असेल. अनिच्य, दुःख, अनत्त, ती लक्षणाचा समजा बोध झाला मित्रांनो. दुःखे ज्ञानं, मग दुःख समुदय ज्ञानं, मग दुःख निरोध ज्ञानं समजा. आणि मग दुःख निरोध गामिनी पटिपदा ज्ञानं अयं उच्चती भिक्खवे सम्मादिट्ठी. आता स्वतःला विचारा. बाबासाहेब म्हणतात की भगवंतांनी सांगितलेल्या आर्य अष्टांगिक मार्गाचं मी पालन करेल, बरोबर ना? आठवतंय का? 22 प्रतिज्ञेमध्ये आहे ना, आपण वगैरे नेहमी घेत असतो कधीतरी वर्षातून एकदा, बरोबर. तेव्हाच असतं म्हणा आठवत. समजा अशा प्रकारे, बरोबर. 22 प्रतिज्ञेमध्ये बाबासाहेबांनी आपल्याला 56 मध्येच सांगितलं की बाबा अर्यो अठ्ठंगिको मग्गो बुद्धांचा आहे. मग मित्रांनो मला सांगा, आपण हे समजायला मेहनत घेतली का? काय हे मेहनत? की बाबा दुःख समुदय ज्ञानं, दुःख ज्ञानं, दुःख समुदय ज्ञानं, दुःख निरोध ज्ञानं, दुःख निरोध गामिनी पटिपदा ज्ञानं, यालाच म्हणतात सम्मादिट्ठी. आता सगळ्यांनी आपले हात खाली करा आणि मला सांगा की तुम्ही हे कसं करणार? कसं तुमची सम्यक दिट्ठी तुम्ही डेव्हलप करणार? अरे मी आता माणी मोडून बसलो बरं का. मी म्हणतोय अरे दुःख आहे, दुःख आहे, दुःख आहे, दुःख आहे. आज मला माझं प्रमोशन नाही झालं. अरे किती दुःख आहे,
बरोबर. यम पी इच्छं न लभती तम पी दुःखं. अरे बुद्ध बरोबर म्हटले. खरं दुःख आहे, दुःख आहे, दुःख आहे, दुःख आहे, दुःख आहे. माझा ब्रेकअप झालाय, अरे दुःख आहे, दुःख आहे, दुःख आहे, दुःख आहे, दुःख आहे. पिय ही विप योगो, अरे रे रे रे, दुःख आहे, दुःख आहे, दुःख आहे. असं होईल का? थोडं ड्रॅमॅटिक करतोय मी, पण खरं सांगा असं होईल का? कसं होईल मग? बरोबर. हे एक्सपिरियन्शियल गोष्टी आहे. मला उत्तर येऊ द्या. कोणीतरी हात वरती करा, करा प्रयत्न. आपण डिस्कस करतोय. कोण बरोबर आहे, कोण चुकीचं आहे, मी हे नाही बोलत आहे. आपण डिस्कस करतोय. करा. अजून कोणीतरी हात वरती करा. मला जुनेच चेहरे दिसत आहेत. जे आता ज्यांनी पालीच्या कोर्समध्ये ॲडमिशन घेतलं आहे समजा, त्यांनी हात वर करा. तिसऱ्या बॅचमध्ये जे लोक येतात त्यांनी हात वर करा. बरोबर. करा ना प्रयत्न. ठीक आहे. रॅन्डमली विचारी बरं का मी. मला माहिती आहे कोणाचा किती अभ्यास आहे. ठीक आहे. बोला ना कोणीतरी. एक आहे 3-4 लोकांचे अजून हात वरती. कोणीतरी सांगा ना कसं कराल, कसं कराल याला, कसं कराल, कसं कराल. मित्रांनो यंगस्टर्स कुठे? क्लासमध्ये यंगस्टर्स खूप कमी दिसतात. चला विश्रांतीजी तुम्हीच मला सांगा कसं करू आपण हे. तुम्ही तुमची सम्यक दृष्टी संवादिष्टी तुम्ही कशी डेव्हलप करा त्यांनाच बोलू द्या. मग अजून मी एखाद्या यंगस्टरला विचारेल अजून. ठीक आहे. सांगा बरं लवकर कसं कराल. सर शील समाधी ओके ओके. अभ्यास करावा लागेल. अजून आणि कसं प्रॅक्टिकली मला एक एक्झाम्पल द्या की सर अशा प्रकारे माझी संवादिष्टी मी डेव्हलप करेल. ही भाव येते. याला भावना करायची समजा. हां बोला बोला बोला. सर ऍक्च्युली मी लहानपणी शील पालन करण्याचा खूप प्रयत्न केला पण झाले नाही. पण जेव्हापासून मी ध्यान साधना करते तर आपोआप शील पालन होत आहे. तर ध्यान साधना विपश्यना करून आपोआप होऊ शकतं हळूहळू. ओके ओके. श्रद्धाजी तुम्ही सांगा कसं कराल तुम्ही संवादिष्टी डेव्हलप. सर प्रेरणावर जर श्रद्धा उत्पन्न असेल तर आपण नाही का चांगले म्हणजे दृष्टिकोनातून बघू शकतो. मला एक्झाम्पल द्या. एक्झाम्पल कसं करा. पंचशिलाचं अष्टशिलाचं पालन करून. ऋतुजा खूप यंग आहे. ऋतुजा कुठे ऋतुजा. यंग. इतरांनी माईक बंद करा. सूर्यकांत कसबे सर सांगा कसं कराल तुम्ही सम्यक दृष्टी डेव्हलप कसं कराल. किती वर्ष संकल्प करून. सॉरी माफ करा. ओके सम्यक संकल्प करून. तुम्ही तर मला पुढची गोष्ट सांगतायत. सम्मादिष्टी सम्मा संकल्पो ते तर डिफरंट आहे. पूर्ण वेगळं याच्यापेक्षा. पूर्ण वेगळं याच्यापेक्षा. पुढचा भाग आला तो. ओके प्रतीक्षाजी बोला. प्रतीक्षाजी येस बोला. सर तटस्थ आणि सजग राहून. कोण बोला. मी प्रतीक्षा जाधव. ठीक आहे. तटस्थ आणि हे राहून सजग राहून ना. ओके मित्रांनो आता मी तुम्हाला एक स्लाइड दाखवतो. माईक बंद करा सगळ्यांनी. जर समजा बरेच लोकांनी उत्तर नाही दिले पण जर तुम्हाला असं वाटत असेल ना की चालता फिरता बोलता तुमचे हे संवादिष्टी तुमची पुष्ट होईल मित्रांनो तो अजिबात नाही. या भ्रमात राहू नका आता याच्या पुढे. कसं संवादिष्टी कशामध्ये येते तुम्हाला दिसतंय. कुठे येते संवादिष्टी मित्रांनो. कुठे येते. याच्या आधी हे लोकांना माहितीच नसेल बरेच लोकांना. कुठे दिसते संवादिष्टी तुम्हाला. पैयामध्ये दिसते. पैया तुम्ही कशी डेव्हलप करतात. पैया डेव्हलप तर सोडा. पैयेचा अभ्यास कुठे सुरू करतात. विपස්සनेमध्ये. 99% लोकांना विपස්සना जमतच नाही. का जमत नाही. मी कुठे बघतोय माहिती पैया. मी इथे बघतो पैया आणि मी स्टील इथे बघतो. सील स्ट्रॉंग नसेल तर समाधी लागणारच नाही. लोक म्हणतात सर माझं ध्यान लागतच नाही. नाही लागणार. तेव्हा खूप चांगल्या प्रकारे अष्टशिलेचं पालन करावं लागेल आणि इतर जे आपले इंद्रिय संवर करावं लागतील बरोबर. तेव्हा जाऊनच तुमची समाधी होईल म्हणजे आनापान होईल एका प्रकारे. आणि मग तेव्हा जाऊन कुठेतरी हळूहळू थोडी सेकंद भरायची
मिनटा भरायची, पण मिनटं पण खूप मोठी गोष्ट आहे. बरोबर, तुमची विपश्यना चांगल्या प्रकारे जमायला लागेल. बरोबर. मग आता चालून बोलून संमादिट्टी नाही होत. अरे माझी सम्यक दृष्टी करायची, मला माझी दृष्टी सम्यक असली पाहिजे. याच्या आधी तुमचा अर्थ काय होता सम्यक दृष्टीचा तो जाऊ द्या. सम्यक दिठ्ठी कुठे येते मित्रांनो? पय्यामध्ये येतोय. आणि पय्या म्हणजे काय? वेदना पचया पय्या म्हणजे विपස්සना. बस. सम्मादिट्ठी सम्मासंकल्पो विपස්සनेमध्ये येतं, पय्यामध्ये येतं. आणि सम्मादिट्ठी म्हणजे काय? आपण आत्ताच बघितलं काय? 4 आर्य सत्यांना चांगल्या प्रकारे अनुभवाने बघणं. ज्ञान म्हटलंय त्याला. ज्ञान शब्दाचा अर्थ होतो अनुभवाने बघणं. मी जर आता रट्टा मारला, मी लिहून ठेवलं पालीमध्ये आणि माझ्या भिंतीला चिटकवलं, अरे दुःख आहे, दुःख आहे, दुःख आहे, दुःख समुदय समुदय समुदय, निरोध निरोध नाही. हे सम्मादिट्ठी नाही आहे मित्रांनो. जेव्हा आपण याला अनुभवातनं बघू, एक्सपिरियन्शियल नॉलेज जेव्हा येईल ना मित्रांनो, तेव्हा जाऊन आपण याला म्हणतो, काय म्हणतो आपण याला? सम्मादिट्ठी. बरोबर. ठीक आहे. हा झाला अर्यो अठ्ठ्यांगिको मग्गाचा पहिला भाग. बरोबर. अर्यो अठ्ठ्यांगिको मग्गाचा हा मित्रांनो झाला पहिला भाग सम्मादिट्ठी. पुढे सम्मासंकल्प आहे जे आपण बघूया पुढच्या लेक्चरला. आणि मित्रांनो हे आहे बघा, याचा एक स्क्रीनशॉट काढा, याला नीट समजून घ्या. शिलामध्ये काय येतं, समाधीमध्ये काय येतं आणि पय्येमध्ये काय येतं, याला आपण नीट समजून घेऊया पुढच्या लेक्चरमध्ये. बरोबर. 1 तारखेला. हां. आणि मग 8 तारखेला बघू आपण धम्मचक्र प्रवर्तन सूत्र. धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्ये आहे ना 4 आर्य सत्यानी येतच, तर तेव्हा परत त्याची थोडक्यात रिव्हिजन होऊन जाईल. अर्यो अठ्ठ्यांगिको मग्ग येतो, परत थोडी याची रिव्हिजन होऊन जाईल. आणि मग आपण बघूया मित्रांनो सूत्र. बरोबर. अर्यो अठ्ठ्यांगिको मग्ग मित्रांनो परत एकदा आपण बघितलं. सम्मादिट्ठी. सम्मादिट्ठी म्हणजे काय? कोणी सांगेल मला लवकर, थोडक्यात लवकर लवकर हातवरती करा, हातवरती करा. कोणीतरी लवकर सांगेल मला? हातवर करा, हातवर करा. यस, मंजुषा भिसेकर मॅडम बोला. 1 मिनटं माईक सुरू करतो मी तुमचा. बोला भिसेकर मॅडम बोला. सम्मादिट्ठी म्हणजे काय? सर, जी गोष्ट एखादी गोष्ट जशी आहे तिला तसंच त्याच प्रकारे बघायचं. मी ह्या घडीला असं बघतोय, सम्मादिट्ठी होते. सर मी सांगू का? डेफिनेशन बघा तिथे, इतरांनी नका बोलू, थांबा. डेफिनेशन बघा, काय डेफिनेशन आहे? आताच म्हटलं डेफिनेशन बघा काय, बोला लवकर. कथमाच भिक्कवे सम्मादिट्ठी यंखो भिक्कवे दुःखे यानं दुःख समुदये यानं दुःख निरोधे यानं दुःख निरोध गामिनीया पटिपदा यानं अयं उच्चति भिक्कवे सम्मादिट्ठी. मग आता सांगा काय होतं याचा अर्थ? सम्मादिट्ठी म्हणजे काय सांगा सगळ्यांना थोडी मदत करा. सगळ्यांना कशी सम्मादिट्ठी आहे आता बघितलं आपण. दीप्तीजी सांगा लवकर. दीप्तीजी बोला. इतरांनी माईक बंद करा. म्हटलं नाव घेतलं नाही तर माईक सुरू करायचं नाही. यस, दीप्तीजी बोला. यस सर. सांगा काय सम्मादिट्ठी आता बघितलं आपण. शील समाधी पय्या. असं काय? कोणी हातवर केला होता अजून? जी बोला. तृप्तीजी बोला तुम्ही. तृप्तीजी सांगा. हो सर. सर समाधी. एक मिनिट मॅडम. मित्रांनो आपण कल्याण मित्र कोणाचे तरी हो. हां 1 मिनटं घेतो. हां थांबा. आपण कोणाचे तरी मला सांगा, धम्मता आपण शिकतोय बरोबर, स्वतःसाठी शिकतोय. पण तुम्हाला असं वाटतं का की जर मी अजून कोणाला धम्म पालन करण्यासाठी मदत केली तर माझं पुण्य वाढतंय? या माझ्या मताशी तुम्ही सहमत आहात का? थम्स अप द्या वाटलं. बरोबर. मी जेव्हा अष्टशिलामध्ये पुष्ट झालो आणि मी कोणाला अष्टशील समजावून सांगतोय, तो जितकं कुशल कर्म करेल आणि मला आठवेल, अरे माझ्या मित्रांनी मला हे असं सांगितलं म्हणून मी आता असं करतोय. किती पुण्याची गोष्ट आहे. हां मित्रांनो, धम्म असाच शिकायचा आहे की तुम्ही इतरांना एक्सप्लेन करू शकतात. बरोबर. काही चुकीचं बोलतोय? बरोबर. पुढचे 5 ते 10 वर्ष आहे ना तुम्हाला मला मेहनत घ्यायची आहे. नाहीतर आपले मुलं समजा नंतर मोठे झालेत ना, मग ते त्याच स्टोऱ्या ऐकणार आहेत.
अरे विशाखा अशी होती, नंतर अनाथपिंडी कशा होत्या, ते 10-12 स्टोऱ्या जे समाजामध्ये प्रचलित आहेत, आमची मुलं पण तेच ऐकतील पुढे मोठं झाल्यानंतर. इतका मोठा संग्रह आहे, इतका मोठा धम्म आहे, वरती काही येतच नाहीये. अनाथपिंडिक, जेतवन, विशाखा, सुजाता. चला माईक बंद करा, माईक बंद करा, मोबाईलला हात लावायचा नाही, माईक बंद करा. बरोबर? तुम्हाला माझा मुद्दा कळतोय, मी काय बोलतोय, माझा हेतू समजतोय काय? बरोबर ना? आता थोडीशी मेहनत अशी घ्यायची आहे की पाली चांगलं शिकूया, धम्म चांगलं शिकूया, जेणेकरून चांगल्या मुबलक मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना धम्माबद्दल माहिती असेल. बरोबर? माझा हेतू कळतोय काय? बरोबर? अशा प्रकारे मित्रांनो, हां तृप्तीची. बरोबर? म्हणून शिकत असताना आता नीट तुमचे काही प्रश्न असतील ना लिहून ठेवा, पुढच्या लेक्चरला आपण घेऊया. आणि इथे दिलं आहे ना ह्या 2 लाईनमध्ये, अरे सम्मादिट्ठी काय, ज्ञान शब्द आहे, किती कॉमन शब्द आहे ज्ञान शब्द. अरे दुःख आहे हे समजणं ज्ञान आहे, म्हणजे ही सम्मादिट्ठी आहे. दुःखाचा निरोध होणं हे समजणं सम्मादिट्ठी आहे. दुःख समुदय होणं हे ज्ञान आहे. दुःख निरोध होणं हे समजणं ज्ञान आहे. दुःख निरोध गामिनी एक रस्ता आहे, दुःख मुक्तीचा मार्ग जो आहे त्याला समजणं, अनुभवामधून समजणं, त्याला आपण म्हणतो सम्मादिट्ठी. अरे एवढं सोपं आहे ना, किती सोपं करून सांगतोय. बरोबर? खूप सोपं करून सांगतोय. नाही सापडणार कुठे असं, माफ करा माझा अहंकार नाही आहे, पण खूप सोपं करून सांगतोय. ठीक आहे, नाही सापडणार, खरं सांगतो मी तुम्हाला. नीट ऐका. ओके, नीट ऐका. परत हा व्हिडिओ मी आज रात्री किंवा उद्या टाकेल, याला परत ऐका. ओके, काही प्रश्न असतील लिहा, मग आपण पुढच्या लेक्चरला याच्यावरती चर्चा करूया. येस तृप्तीजी. ओके जी, सांगा बरं थोडक्यात अजून परत एकदा की काय प्रश्न होता सम्मादिट्ठीबद्दलच ना, बोला तृप्तीजी. हो सर, जसं तुम्ही सांगितलं तिथे डेफिनेशन क्लिअरली आहे. चत्तारी आर्य सच्चानी हेच संक्षिप्तमध्ये सम्मादिट्ठी आहे. आणि पहियाचा भाग असल्यामुळे आपण जेव्हा विपश्यनेला बसतो तेव्हा किती प्रकारचा त्रास आपल्याला होतो, ध्यानाला बसल्यानंतर ते दुःख आपण समजतो. आणि मग हळूहळू जशी प्रॅक्टिस करत जातो तसं हे दुःख निरोध काय, दुःख निरोधगामिनी पटिपदा काय, याचा आपल्याला बोध व्हायला सुरू होतो. तसा हा पहियेचा भाग आहे. चत्तारी आर्य सच्चानीच आहे. कसं कराल तुम्ही? थोडी मदत कराल इतरांना, कसं कराल तुम्ही? एक एक्झाम्पल द्या, कसं कराल? थोडं इतरांना मोटिवेट करू आपण. एखादं एक्झाम्पल. सर एक्झाम्पल तर ध्यानामध्ये 10 दिवसाच्या कोर्समध्ये, आणि ज्यांनी 10 दिवसाचा कोर्स केला नाही, घरी जरी ज्या वेळेला ध्यानाला बसतो त्यावेळेला 1 तास अधिष्ठान केलं तरी कसं दुःख, पाय दुखायला लागतात आणि असं वाटतं की कधी एकदा नॉर्मल सिच्युएशन मध्ये मी बसू. म्हणजे तिथेच दुःखाची जाणीव व्हायला लागते की इतकं कम्फर्टेबली बसून सुद्धा शरीर त्रास होणारच आहे, म्हणजे दुःख हे आहेच. आणि मग आपण ह्या गोष्टीला जसं अनुभवाने समजायला लागतो. जसं प्रॅक्टिकली आता माझा मुलगा समजा बाहेर गेला आणि त्याला थोडा जरी उशीर झाला तरी प्रिय ही प्रिय व्यक्तीचा वियोग होणं हे दुःख आहे. हे अशा ह्या गोष्टी आपण रोजच्या जीवनामध्ये अनुभवतो. एखादी गोष्ट मला हवी असते, पण त्याच्या मागे प्रयत्न करण्यात पण, आणि मग त्यानंतर अनित्याचा बोध होणं की अरे ठीक आहे, आज नाही, हे तर अनित्य आहे, उद्या होईल, आणि हे नाहीच झालं तरी ठीक आहे, हेच जीवन आहे. याच्याबद्दल रोज आपण ज्या वेळेला इन्साइट एक्सपिरियन्सने बघतो त्यावेळेला आपल्याला सम्मादिट्ठी हळूहळू समजायला मदत होते, असं मला वाटतं. असंच आहे. बरोबर. आता ज्यांनी विपश्यना केली नसेल ना त्यांना हे कनेक्ट होणार नाही. वरच्यावरती कनेक्ट होऊ शकतं, हां असं 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 असू शकतं. पण जेव्हा तुम्ही मांडी मोडून बसता, जेव्हा पायाला गोळे येतात ना, तेव्हा दुःख समजतं, मला असं वाटतं. एक. मग दुसरं हे जे दुःख जे आता आपण अविद्येमध्ये एक्सपिरियन्स करतोय ना, ते कधी रिअलाईज नाही होत. अशा प्रकारे ज्यांचे विपश्यना झाले नसेल जाऊन नक्की विपश्यना करा, लवकरात लवकर करा. बरोबर. खूप कमी टाईम आहे. तुम्हाला वाटत असेल की आपल्याकडे बराच वेळ आहे धम्म शिकायला, तर अजिबात नाही आहे. ठीक आहे, अजिबात जास्त वेळ नाही धम्म शिकायला. बरोबर. आणि परत मनुष्य जन्म भेटेल याची गॅरंटीसुद्धा नाही आहे मित्रांनो. बरोबर. मग काय करायचं आहे माहिती आहे? इतके जे तुम्ही आणि मी एवढे गळे भरून ठेवलेले आहेत ना, दिसतंय दुसरा फोटो, दुःख समुदाय आपण करत चाललोय, क्षणाक्षणाला करत चाललोय. बरोबर. अशा प्रकारे मग काय करायचं? तो घडे फोडायचे आहेत आपल्याला, दुःख निरोध करायचं, संपून टाकायचं, एक थेंबसुद्धा त्या तृष्णेचा नसला पाहिजे. अशा प्रकारे. आणि मग दुःख निरोध गामिनी पटिपदा, त्याच्यावर आता चालायचं आहे. बरोबर. कसं चालायचं ते आपण बघूया मित्रांनो पुढच्या लेक्चरमध्ये. एखाद प्रश्न मी घेईल, एखाद प्रश्न कोणीतरी लगेच. ओके, एखाद प्रश्न हात वर करा, कोणाला काही विचारायचं असेल तर. एकच प्रश्न घेऊया, मला वाटतं त्याच्यामध्ये बरंच कवर होऊन जाईल.
ह्या आज काय शिकलो त्याच्यावरती, आज काय शिकलो याच्यावरती काही प्रश्न असेल तर प्लीज विचारा. आता आपण आता वाइंड अप करूया. येस येस जे पंडित सर बोला. पंडित सर बोला. एक मिनटं माईक सुरू करतो मी. जे बोला. इतरांनी माईक बंदच ठेवा. सम्मादिष्टीवरती सांगायचं होतं मला. जी जी बोला बोला. सम्मादिष्टी म्हणजे सम्यक दर्शन, आणि सम्यक दर्शन हे आपण जे 4 आर्य सत्य आहेत, दुःख आहे, दुःखाचं कारण, दुःख समुदाय आणि त्याचे निवारण, त्याचे उपाय, तर हे आपण विपश्यनेद्वारे वेदनांच्या आधारे जे पाहतो त्याला सम्मादिष्टी. बरोबर. ठीक आहे सर. बरोबर बरोबर. काय म्हटलं माहिती आहे आता सर, परत एकदा म्हटलं काय, वेदनांच्या आधारे जे आपण बघतो. ठीक आहे, इथे दिसते वेदना सगळ्यांना. बरोबर. वेदना, ही वेदना समजा, वेदना काय बघू पुढे. आणि मग असं जन्म घ्यायचो आपण परत परत. आता घेतोच आहे, अजून हजारो जन्म घेऊ मला असं वाटतं. सॉरी माफ करा, अजून बरेच जन्म असू शकतात. ठीक आहे, पण आता वेदना पश्चात तणाचा जेव्हा वेदना पश्चात पय्येचा आपण अभ्यास करू ना, मग कुठेतरी हा निब्बाणाचा मार्ग सुरू झालेला आहे असं मला वाटतं मित्रांनो. ठीक आहे, अशा प्रकारे हे होतं मित्रांनो सम्मादिष्टी. बरं का. ओके, एखाद प्रश्न कोणाचा. जी अरुणाजी बोला. नमो बुद्धाय. जय भीम सर. तुम्ही पबजा घेतली आता? नाही सर. ओके, अच्छा जी बोला बोला. हां सर मला म्हणजे असं सांगावंसं वाटतंय की जेव्हापासून जसं हे 4 आर्य सत्य आहे, ज्यावेळेस आपला पालीचा कोर्स सुरू होता त्यावेळेस तुम्ही सांगितलेलं होतं, तर तेव्हापासून त्या गोष्टीचं ज्ञान झालं. आणि म्हणजे जे आर्य अष्टांगिक जे मार्ग आहे तर त्यावरती म्हणजे जे चालण्याचा प्रयत्न करते ना, तर तेव्हापासून म्हणजे मला असा अनुभव येतोय की समोर एखादं समजा काही दुःख जरी उत्पन्न झालं आहे तर त्यावेळेस मी अशी डामाडोल होत नाहीये. तर एवढी ताकद या म्हणजे 4 आर्य सत्य आणि आर्य अष्टांगिक मार्गावरती आहे, असं मार्गात आहे असं मला. कारण की म्हणजे कालचाच माझा एक एक्सपिरियन्स होता की हॉस्पिटलमध्ये एक व्यक्तीची डेथ झाली आणि त्यांचे रिलेटिव्ह रडत होते, तर मी त्यांना हे केलं की नाही. आणि मग मला आठवलं की अरे हे तर म्हणजे दुःख आहे, आणि म्हणजे हे सगळं 4 आर्य सत्य म्हणजे त्यावेळेस मला ते जास्तच म्हणजे हे झालं. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. बरोबर बरोबर बरोबर. म्हणजे मी एवढं एक्सप्लेन करू शकत नाही सर, पण ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. अभिधम्माचं लेक्चर आठवते कोणाचं लास्टवालं? आपण फर्स्टचं बघितलं, फर्स्ट चेतसिका. बरोबर, त्यातले काही उदाहरणं होते कनेक्ट. दुसऱ्याचं दुःख बघून पण एखादी प्रकारची फर्स्ट होते, वेदना होते. अशा प्रकारचं एक्झाम्पल जे आपण मागच्या अभिधम्मामध्ये पाहिलं होतं मित्रांनो. ठीक आहे, बरेच उदाहरणं असतील. ठीक आहे. मी प्रश्न म्हणतोय, प्रश्न आहे प्रश्न. बरं ठीक आहे, असो नेक्स्ट टाइम घेऊया मित्रांनो. हे होतं अरियो. हां बोला संजीवनीजी बोला. सर आपण कामतन्हा, विभवतन्हा आणि कामतन्हा, भवतन्हा आणि विभवतन्हा ह्या तन्हा बघितल्या. तर याच्यामध्ये सर तुम्ही विभवतन्हामध्ये सांगितलेलं आहे की आपण जे म्हणतो की शोधापन्न होणं किंवा निर्वाहाच्या मार्गावर म्हणजे जाण्यासाठी जेव्हा आपण हे करतो तेव्हा त्याला आपण विभवतन्हा म्हणतो. तर मग ते कसं करायचं सर? इच्छा करणं, आकांक्षा करणं आणि तृष्णामध्ये असणं, क्रेविंग करणं, ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. बरोबर. मी उद्या घडी घेणार आहे हे मला माहिती आहे. दुसरं काय, मला घडी पाहिजे 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 पाहिजे, स्वतःला मी व्याकुळ करून टाकलंय. कळलं यातला फरक? बरोबर. साडी तुम्ही घेणारच आहे हां, पण पाहिजे 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 पाहिजे, किती क्रेविंग आहे. बरोबर, किती क्रेविंग आहे, कळतंय हो. आता हे तुमच्या माझ्या हातामध्ये नाही. किंवा असं जसं व्हिडिओ गेम खेळताना दिसत पण नाही, अरे माझे आता 99 पॉईंट झाले, मला आता एकच पॉईंट पाहिजे, मग मी स्वतः पण होऊन जाईल, असं पण दिसत नाही. म्हणून जी तृष्णावरती येतील समजा, बरोबर होती, बरे लोकांना होती, अरे मी इतकं ध्यान केलं, मी असं केलं, मला अजून अवस्था प्राप्त का नाही झाली. बरं संदर्भ आहे समजा आपल्या त्रिपिटकामध्ये सापडतात. बरोबर, ते विभव तणामध्ये अडकून गेलेत. पण इच्छा असणं, आकांक्षा असणं, अरे संकल्प असणं ते वेगळं. निब्बाणाला जाणं तर तुमचं माझं आपल्या सगळ्यांचं समजा आता संकल्प असेल तर करूया ना. पण जर कोणी बसला मांडी मोडून म्हणतोय मी आता उठतच नाही स्वतःपन्न होईपर्यंत, अरे किती कठीण होऊन जाईल ते.
किती कठीण होऊन जाईल, ते किती विभव तणामध्ये जाते कळते तुम्हाला, बरोबर. अशा प्रकारे. ओके, हा फरक आहे, फरक नीट समजून घ्या. ओके, खूप छान प्रश्न होता, फरक समजला पाहिजे. म्हणजे पाहिजे ती क्रेविंग. आणि हो मला माहिती बाबा, माझं जसं पारमी पूर्ण होतील, माझे जसं हे आपले 10 संयोजन आहे जे नष्ट होत जातील, मी कालांतराने कधीतरी माझ्या पारमिताच्या आधारे मी तिथे कधी ना कधी पोहोचून जाईल. आणि हे मला माहिती आहे, यासाठी मी काम करतोय अशा प्रकारे, बरं का. कधीतरी ती अवस्था येईलच, बरं का. पण क्रेविंग जर करतोय, यार आत्ताच पाहिजे, माझ्याकडे तर खूपच कमी टाईम आहे, असं तसं, अरे, मग आपण अधोगतीला चाललोय, समजा थोडं निगेटिव्हला चाललोय अशा प्रकारे. ओके, हां ठीक आहे, छान. संकल्प करू शकतो. मला नागपूरला जायचंय, मला जर माहितीच नाही मी कसं जाईल नागपूरला, कुठली पण ट्रेन पकडली भलताच ठिकाणी चालला जाईल मी, बरोबर. म्हणून माहिती असलं पाहिजे ना कुठं जायचंय, बरोबर. असं म्हणतात मागितल्याशिवाय मिळत नाही, तर सांगा ना धम्माला, सांगा निसर्गाला तुम्हाला निब्बाण पाहिजे, आणि त्यासाठी काम करा ना. काय तो शब्द आहे मॅनिफेस्ट करायचा आहे, तो खूपच वेगळा झाला शब्द, पण बोला ना, मला निब्बाणाला जायचंय, मला बुद्धांना बघायचंय, मला अरहंतांना. आपण म्हणतो ना सारे प्राणी सुखी हो वगैरे, तुम्ही भयमुक्त हो, रोगमुक्त हो, असं म्हणतोय ना. मग मी निब्बाण अवस्था मला प्राप्त हो कशी होईल. माझा इच्छा आहे, माझा संकल्प आहे, बुद्धांना बघायचं, अरहंतांना बघायचं आहे, त्यासाठी मला काम पण करायचं आहे, बरोबर. हेच ते संकल्प आहेत ना, असे संकल्प आहेत ना, बरोबर. याला नीट समजून घ्या, मागितल्याशिवाय मिळत नाही. म्हणून बोलायला लागा, पुण्यानुमोदन करताना हे बोलायला लागा की हो असं पाहिजे तसं पाहिजे, आणि त्यासाठी मेहनत करावी लागेल. ओके, ठीक आहे. अजून एक प्रश्न घेऊया, कोणीतरी एक विषयाला काय करायचं आहे मित्रांनो. परत एकदा, आपण आता घडे भरून ठेवलेले आहे, बरोबर, ठीक आहे. असे आपण घडे भरून ठेवलेले आहे, 3 मोठे घडे समजा. आता यांना आहे ना खाली करायचं आहे. कसं करायचं आहे, बुद्ध म्हणतात असं तुम्हाला करायचं आहे, म्हणजे सोल्युशन देतात. आणि पुढे प्रॅक्टिकल, पुढे काय सोल्युशन आहे, परत एकदा असे अरे काही शिल्लक ठेवू नका, त्याचा पूर्णपणे तुम्ही त्याग करा, निरोध करा, त्यागो करा, विराग, कामतणा भवतणा विभवतणामध्ये तुम्ही आता विराग उत्पन्न करा, डिटॅचमेंट आणा त्याच्यामध्ये. पटी निसर्गो, त्याला तुम्ही पूर्ण त्याला साफ करून टाका, उपटून टाका त्याला, बघा जळापासून. कसं आहे मुक्ती, त्याच्यापासून तुम्ही फ्रीडम घ्या, बरोबर. ह्या 3 प्रकारच्या तणापासून तुम्ही दूर जा, स्वतःला मुक्त करा. अनालयो, काहीच ठेवू नका शिल्लक. एखादं भांडं तुम्हाला साफ करायचं किचनमध्ये, कसं कराल, बरोबर. खरडून त्याला आपण घसून पूर्ण करू ना, तसंच हे तण्णा संपवायचं आहे. बुद्ध म्हणतात काही शिल्लक ठेवायचं नाही आहे, बरोबर. कसं करायचं, मग आता म्हटलं की असं संपवायचं आहे, पण कसं करायचं माहिती आहे. मग हे पुढे येतं मित्रांनो, काय दुःख निरोधगामिनी पटिपदा आर्य सज्जंगी. आपण समाधिठी बघितली. परत एकदा इथे काय करायचं आहे ना, कामतणा भवतणा विभवतणा याला पूर्णपणे क्लीन करायचं आहे, काहीच ठेवायचं नाही आहे. हे सोल्युशन आहे. त्याच्यापासून त्याग करायचा आहे, विराग उत्पन्न करायचं आहे, त्याच्यामध्ये अटॅचमेंट ठेवायचीच नाही आहे कामतणामध्ये. हे आहे तुमचं सोल्युशन. असं तुम्ही करू शकतात. आणि मग कसं, तर बाबा हा आहे प्लॅन. सम्मा दिठ्ठे, सम्मा संकल्पो, सम्मा वाचा, सम्मा कम्मंतो, सम्मा आजीवो, सम्मा व्यायामो, सम्मा सती आणि सम्मा समाधी. हे एका सिरीजमध्ये पार्ट होईल का, पुढच्या 1-2 लेक्चरमध्ये होईल पार्ट. करा प्रयत्न, ठीक आहे मित्रांनो. हा व्हिडिओ आज रात्री किंवा उद्या संध्याकाळपर्यंत मी ग्रुपमध्ये टाकेल, ठीक आहे. ग्रुपमध्ये टाकल्यानंतर तुम्ही आला बघा. 27 तारखेला अशाच प्रकारे आपल्याकडे बनते यश येतील. संध्याकाळच्या वेळेस आपण त्यांच्याकडनं परित्राण घेणार आहोत, धम्मदेसना घेणार आहोत. अशाच प्रकारे जॉईन करा, ठीक आहे. त्याचप्रकारे मित्रांनो, आज आपण चत्तारी आर्य सत्यानी हे बघितलेलं आहे. धम्म चक्क पवत्तन सुत्ताचा एक जे खूपच महत्त्वाचं सुत्त आहे, धम्माचा सारच आहे त्याच्यामध्ये मित्रांनो. मूळ धम्म आहे असं मी त्याला म्हणेल. हे आपण या ठिकाणी याला बघण्याचा प्रयत्न केला, समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. बऱ्याच लोकांच्या कानावरती आज हे फर्स्ट टाईम पडलं असेल, काही हरकत नाही. परत आपण याला ऐकूया, परत आपण याला समजून घेऊया. याचा अर्थ आपण चांगल्या प्रकारे समजून घेऊ मित्रांनो. धम्म आहे ज्याच्या त्याच्या विवेकावरती, ज्याच्या त्याच्या सत्सद विवेक बुद्धी म्हणा किंवा
श्रद्धेवरती, धम्मसंवेगावरती, पैयेवरती, ज्याला त्याला धम्म समजेल. धम्म समजण्यासाठी मित्रांनो आपण परिश्रम घेऊया, चांगल्या प्रकारे समजूया, बुद्ध वचन समजून घेऊ, बुद्ध वचन मित्रांनो समजून घेऊया. आज ही धम्म दिसण्यात येत असताना जर माझ्याकडनं काही अपराध घडला असेल तर बुद्ध धम्मसंघ मला क्षमा करो. माझा हेतू शुद्ध आहे. आज ही छोटीशी धम्म दिसण्यात येत असताना जर माझ्याकडनं ही धम्म दिसण्यात येत असताना आज मी जे काही पुण्य कमवलं आहे मित्रांनो, माझ्या सगळ्या कल्याण मित्रांसोबत मी तुमच्यासोबत शेअर करतो. माझी धम्म देसना, माझी दान पारायमी वाढवण्यासाठी तुम्ही मला मदत करत आहात. माझी दान पारायमी पूर्ण होण्यासाठी तुम्ही मला मदत करत आहात. आपल्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद, खूप खूप साधुकार. हे पुण्य मी आपल्या सगळ्यांसोबत शेअर करतो. या पुण्याच्या प्रतापाने तुमचं माझं मंगल हो. आपण भयमुक्त, रोगमुक्त, दोषमुक्त हो. तुम्हा सगळ्यांचे, आपल्या सगळ्यांचे संयोजन नष्ट हो, पारायमी पूर्ण हो, अरहंतांचे दर्शन हो, पच्चेक बुद्धांचे दर्शन हो, बुद्धांचे दर्शन हो मित्रांनो. तुम्हाला मला निब्बान सुख प्राप्त हो. साधू साधू साधू. सगळ्या देवतागणांनी आमच्या पुण्याचा स्वीकार करावा, आमच्या पूर्वजांनी ह्या पुण्याचा स्वीकार करावा, अपाय भूमीमध्ये असणाऱ्या सत्वांनी ह्या पुण्याचा स्वीकार करावा. सगळ्या देवतागणांनी आमची रक्षा करावी. धम्माच्या मार्गावर चालणाऱ्या प्रत्येक सत्वाची रक्षा करावी, आमची रक्षा करावी. निब्बानाचा मार्ग सुखद हो, जलद हो. तुम्हाला मला निब्बान सुख प्राप्त हो. साधू 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 साधू. ओके, अशा प्रकारे मित्रांनो आपलं हे पहिले लेक्चर होतं ह्या सिरीजमधलं. ठीक आहे, काही गोष्टी कळल्या नसेल ते लिहून ठेवा, पुढच्या लेक्चरला आपण घेऊया. ठीक आहे, प्रश्न असतील लिहून ठेवा, ते आपण घेऊया. आता आपण भेटतोय, पाली व्याकरणाचे लोक भेटतील उद्या 26 तारखेला, मग सगळे भेटतील आपण 27 तारखेला, मग आपण परत भेटूया सगळे 1 तारखेला, मग परत पालीचे लोक भेटतील पाली व्याकरणाचे 2 तारखेला. ठीक आहे, अशी गोष्ट आहे. आणि मग 8 तारखेला असेल आपलं धम्मचक्र प्रवर्तन सुत्त, जे आपण प्रॉपर सुत्त बघूया. आता आपण सुत्ताचा काही भाग शिकतोय, बरोबर. चत्तारी अर्य सच्चानी आज बघितलं. 1 तारखेला आपण बघूया अर्यो अट्टंगे कुमग्गो. अजिबात मिस करू नका, ज्याने मिस केलं त्याचा लॉस आहे, बरोबर. अशा प्रकारे. ठीक आहे, प्रश्न उत्तर आता आपण घेत नाहो मित्रांनो. ज्यांना ज्यांना शक्य आहे प्लीज या ठिकाणी मी आता हा व्हिडिओ थांबवतोय.